विधान प्रचारक अ, सभेने मला या Zoom लाईव्हच्या प्रोग्राममध्ये निमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार प्रथमतः मानतो. आणि सगळ्यात आधी तुमचं एक ऋण मला मान्य करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधान साक्षरता नावाची जी गोष्ट आहे, ती अनेक वर्ष आपल्या भारत देशामध्ये झालेली नव्हती. म्हणजे आपल्या भारत देशाने संविधान स्वीकारलं. अनेक लोकांना आपला देश संविधानानुसार चालतो, हे मान्य होतं. हे माहिती होतं. पण संविधानाची एक साक्षरता सर्वसामान्य लोकांमध्ये करायला पाहिजे, तशी झालेली नव्हती. म्हणून संविधान प्रचारक हा जो एक काही कार्यकर्त्यांचा जो समूह आहे, त्याचं काम हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस मी बी-एच्या विद्यार्थ्यांना किंवा एम-एच्या विद्यार्थ्यांना आधुनिक भारताचा इतिहास शिकवतो, त्यावेळेस अनेक लोकांना आपलं संविधान काय आहे हे माहिती असतं. पण नेमकं संविधानाची साक्षरता कशी आणि ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीनं अंगीकृत करायला पाहिजे याविषयीचं ज्ञान इतिहासामध्ये बी-ए, एम-ए करणाऱ्या लोकांना सुद्धा नसतं. हे एक इतिहासाचा शिक्षक म्हणून मी मान्य करायला पाहिजे. आता याच्यामध्ये पाठ्यपुस्तकं, इतिहासाचे शिक्षक आणि एकूणच सरकार या गोष्टी सुद्धा याला जबाबदार आहेत. कारण आपण संविधान साक्षरता कमी म्हणजे संविधान साक्षरता करण्यामध्ये कमी पडलेलो आहोत. हे एकदा जर आपण मान्य केलं, तर मग आपल्याला संविधान साक्षरता करणं किती गरजेचं आहे हे पटतं. कारण मागच्या 2-3 वर्षापासून जर आपण बघितलं, तर देशभरामध्ये जे वेगवेगळी जनआंदोलनं चालू आहेत. मग ती विद्यार्थ्यांची असू द्यात, स्त्रियांची असू द्यात, शेतकऱ्यांची असू द्यात, कष्टकरी कामगार लोकांची असू द्यात किंवा समलैंगिक लैंगिकता असलेल्या लोकांच्या असू द्या, त्या सगळ्याही लोकांचं एक केंद्रस्थान जे आहे ते संविधान आहे. म्हणजे ह्या सगळे आंदोलन संविधानाच्या जवळ येतात आणि समाजात आपल्याला दिसतं की संविधान साक्षरताच म्हणावी तशी नाही. चळवळीमध्ये आपण संविधान केंद्रीभूत केलेलं आहे. याचं कारण पुन्हा मी आपलं जे शालेय शिक्षण होतं त्याच्याकडे तुमचं सगळ्यांचं लक्ष वळवेल आणि मेन मुख्य माझ्या विषयाकडे येईल. कारण जेव्हा आपण आधुनिक भारताचा इतिहास शिकतो आणि भारत स्वतंत्र झाला आणि संविधानाची निर्मिती झाली, हे वाचतो तर एक पॅरेग्राफ किंवा 4-5 ओळी एवढ्याच आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये असतं. म्हणजे मी तर आता ज्यावेळेस एम-एच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यावेळेस मी बऱ्याच वेळेस म्हणतो, की बाबा भारताची फाळणी झाली आणि भारत स्वतंत्र झाला आणि संविधान सभेची निर्मिती झाली. अशी पाठ्यपुस्तकांमध्ये 2-3 ओळ्यांमध्ये सगळं संपवलं जायचं. मागच्या काही 5-6 वर्षापासून आपल्याला असं दिसतं, की आता नवीन प्रकारची जी काही पाठ्यपुस्तकं आली त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात घटना समिती काय होती, घटना समितीतल्या वेगवेगळ्या समित्या कोणत्या होत्या, त्यांचं नेतृत्व कोण करत होतं, याविषयीची एक जुजबी माहिती अजूनही आता येते. पण अजूनही एक सखोल माहिती याविषयीची आपल्याकडे पाठ्यपुस्तकांमधनं येत नाही. आता एक दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पाठ्यपुस्तकांची एक स्वतःची मर्यादा असते. पाठ्यपुस्तकांनी एकूण टोटल जर इतिहास जर तुम्हाला सांगितला, तर ते विद्यार्थी शालेय प्राथमिक शाळेतले विद्यार्थी, त्याच्यानंतर कॉलेजचे विद्यार्थी, ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी या सगळ्या लोकांना तो संपूर्ण इतिहास समजू शकत नाही. म्हणून पाठ्यपुस्तकीय इतिहास आणि एक वेगळा एक समग्र इतिहास याच्यामध्ये फरक केला जातो. असं एक स्वरूप आहे. पण तरी माझं एक इतिहासाचा शिक्षक म्हणून असं एक म्हणणं आहे, की आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण संविधानाचा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये घालायला हवा. कारण तो नुसता आपल्या इतिहासाचा भाग नाहीये, तो आपला देश कशाच्या आधारावर चालतो याचं एक ते मॉडेल आहे आणि ते सर्वसामान्य लोकांना कळायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनाही कळायला पाहिजे असं मला वाटतं नेहमी. आता मेन मुद्दा जो आहे आपल्या संविधान च्या निर्मितीच्या इतिहासाच्या संदर्भातला. आधीच मी एक तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, की मी संविधान सभा किंवा संविधान सभेमध्ये झालेली काय चर्चा किंवा त्याच्यात कुठली कलम आहेत याविषयी बोलणार नाहीये. किंबहुना मी त्याच्या आधीच्या गोष्टी बोलणार आहे. पुढच्या एकूणच हे जे प्रबोधन सत्र तुम्ही जे चालवणार आहेत पुढचे 15 दिवस, त्याच्यामध्ये सलग संविधानावर तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहात. वेगवेगळे व्यक्ती संविधानातल्या वेगवेगळ्या कलमांवर, संविधानावर कुठला प्रभाव आहे या गोष्टींवर बोलणार आहेत.
मी संविधान निर्मितीचा इतिहास काय राहिलेला आहे याविषयी बोलणार. म्हणजे माझ्या मांडणीतला खूप कमी भाग वास्तवात संविधान कसं अस्तित्वात आलं याविषयी असेल. म्हणजे शेवटचा जो भाग आहे 46 ते 50 या काळामध्ये जी संविधान सभेमध्ये जे वादविवाद झालेत त्याच्यातनं आपल्याला एक जे संविधान निर्माण झालेलं दिसतं त्याविषयी एक थोडा भाग असेल. आणि जास्त माझ्या मांडणीतला भाग त्याच्या पूर्वीचा म्हणजे संविधान सभेचा जो बेस आहे तो त्याच्याविषयी असणार आहे. पुन्हा एक गोष्ट स्पष्ट करावी वाटते की संविधान सभेच्या निर्मितीचा इतिहास हा नुसता संविधान सभेच्या निर्मितीचा इतिहास नाहीये, तो एकूणच आधुनिक भारताच्या जडणघडणीचा इतिहास आहे, तो एकूणच आधुनिक भारताचा इतिहास आहे. म्हणजे नाहीतर आपण फक्त संविधानाचा इतिहास हा फक्त संविधान सभा इथपर्यंतचा जर मर्यादित केला तर आपल्याला एकूणच आधुनिक भारताची जी वैचारिक बौद्धिक जी जडणघडण झाली आणि तिचं जे सार आपल्याला संविधान रूपात मिळालेलं आहे ते आपण समजून घेणार नाही. म्हणून संविधान निर्मितीचा इतिहास हा खऱ्या अर्थानं आधुनिक भारताच्या बौद्धिक इतिहास आहे असं मला वाटतं. आता मी मूळ मुद्द्याकडे येतो की अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा भारतीय संविधान हे खूप वेळ खाऊपणा होतं, खूप वेळ घेऊन भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे एवढा, आणि जगाच्या वेगवेगळ्या संविधानांची उदाहरणं दिली जातात आणि कमी वेळेत झालेल्या आहेत असं म्हटलं जातं. दुसरा एक असा आरोप केला जातो की भारतीय संविधान हे खूप विस्तृत आहे, मोठं आहे आणि मग त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या संविधानांच्या वेगवेगळ्या घटनांचा आधार दिला जातो. आता याच्या इथे ही चर्चा करत असताना आपल्याला पुन्हा दोन गोष्टींची चर्चा करायला पाहिजे. ती म्हणजे 46 ते 50 हा जो काळ होता या काळामध्ये भारतीय राज्यघटना बनत होती, घडत होती, घडवली जात होती. या काळामध्ये भारतात काय होत होतं? जेव्हा केव्हा आपण संविधान निर्मितीची चर्चा करतो त्यावेळेस आपण 46 ते 50 या काळामध्ये भारतामध्ये काय घडत होतो याची चर्चा करत नाही. आणि ही चर्चा करत नसल्यामुळे संविधानाची निर्मिती कुठल्या ऐतिहासिक कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणजे कुठल्या संदर्भामध्ये घडत होती हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणजे जसं हल्ली बऱ्याच वेळेस काय होतं जातं, एखाद्या महापुरुषाच्या एखाद्या पुस्तकातनं एखादा पॅरेग्राफ उचलायचा किंवा एखादी ओळ उचलायची आणि त्या ओळीवर आणि त्या पॅरेग्राफच्या आधारावर एक मत प्रतिपादन करायचं किंवा सरसकट निष्कर्ष काढायचा किंवा सर्वसामान्यीकरण करून टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं की ज्या लोक एकूण त्या प्रक्रियेशी अनभिज्ञ असतात त्यांना जे माहिती नसतं ते 2-3 ओळींवर किंवा त्या एका परिच्छेदावर आपलं मत बनवून घेतात. पण पूर्ण पुस्तक वाचलं तर कदाचित वेगळी मतं आपल्या समोर येऊ शकतात. त्याच्यामुळे आपलं मत सुद्धा वेगळ्या अर्थाने बनू शकतं, अशी स्थिती असते. म्हणून संविधान ज्यावेळेस घडत होतं, संविधान ज्यावेळेस बनवलं जात होतं त्या काळामध्ये भारतात काय चालू होतं याची चर्चा आपण गांभीर्याने करायला पाहिजे. आता 2-3 मुद्दे त्या संदर्भातले नोंदवतो. एक म्हणजे संविधानाची निर्मिती एकीकडे चालू असताना 2 सशस्त्र आंदोलनं भारतामध्ये चालू होती. एक म्हणजे तेभागा आंदोलन, बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या किसान सभेने एक सशस्त्र लढा चालू केला होता जमीनदारांच्या विरोधातला. दुसरा एक होता जो तेलंगणाचा सशस्त्र लढा होता, तो सुद्धा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तो चालवला गेलेला होता, जमीनदारी विरोधी एक सशस्त्र लढा. हे 2 सशस्त्र लढे आपल्याला 1946, 47, 48 या काळामध्ये चालू असलेले दिसतात. हे 2 कम्युनिस्ट पार्टीने चालवलेले होते. तिसरी गोष्ट म्हणजे पंजाब मध्ये 1948 ला लाल कम्युनिस्ट पार्टी युनियन ऑफ हिंद युनियन, लाल कम्युनिस्ट पार्टी हिंद युनियन नावाचा एक पक्ष स्थापन झाला. हा 1948 मध्ये स्थापन झालेला आहे. हा 1948 मध्ये हा जो पक्ष स्थापन झाला हा कोणी केला तर या पक्षामध्ये जे 1945 मध्ये गदर आंदोलन भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालं होतं ते सगळे क्रांतिकारी, पंजाबी क्रांतिकारी ज्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठीचा एक मोठा लढा 1945 मध्ये लढला होता, त्या गदर आंदोलनातली काही जी मंडळी त्यांनी
या लाल कम्युनिस्ट पार्टी हिंद युनियन नावाचा पक्ष स्थापन केला. त्याच पक्षामध्ये भगतसिंग ज्या संघटनेचा कार्यकर्ता होता, नवजवान भारत सभा, त्याच्यातली सुद्धा अनेक मंडळी या पक्षामध्ये होती. तिसरी मंडळी एक कीर्ती किसान पार्टी नावाची एक पंजाब सिंध या भागामध्ये एक मोठा शेतकरी कामगारांचं राजकारण करणारा एक पक्ष होता. तो पक्ष नंतर विसर्जित झाला होता 40च्या दशकामध्ये. त्या लोकांनी पुन्हा 1948 मध्ये या सगळ्या लोकांसोबत ही पार्टी स्थापन केली. म्हणजे पंजाबमध्ये 1948 ला लाल कम्युनिस्ट पार्टी हिंद युनियन नावाचा पक्ष स्थापन होतो. हे झालं पंजाबची गोष्ट. दुसरी, युपी मध्ये आचार्य कृपलानी जे काँग्रेसमध्ये होते, त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून त्याच्या प्रजा कृषक पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला होता. म्हणजे ते आधी काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसशी मतभेद झाल्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडलेत आणि प्रजा कृषक पार्टी स्थापन केली. हे झालं युपी मध्ये. त्याच वेळी 1948 मध्ये आपल्याला माहितीये की काँग्रेस समाजवादी जो गट होता, त्याच्यामध्ये राम मनोहर लोहिया असतील, जयप्रकाश नारायण असतील, ही सगळी मंडळी काँग्रेसच्या अंतर्गत समाजवादाचं राजकारण करत होती. ही मंडळी सुद्धा 1948 मध्ये काँग्रेसपासून स्वतंत्र झाली आणि त्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्ष स्थापन केला. हे आता आपल्याला दिसत. आणि या पक्षाचं जे म्हणजे आपण म्हणू शकतो की बालेकिल्ला, महाराष्ट्रामध्ये या पक्षाचे चांगले प्रबळ कार्यकर्ते होते. बिहारमध्ये त्याच्यानंतर आपल्याला मध्य प्रदेशामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये यांचा चांगला एक पकड होती. ही झाली समाजवादी पार्टीच्या संदर्भात. आता आपण महाराष्ट्राकडे येऊया. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि कामगार संघ नावाची एक संघटना काँग्रेसच्या अंतर्गत भारत स्वतंत्र व्हायच्या आधी चालवणारी जी काही मंडळी होती, त्यांनी 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. आता आपल्याला कळेल की म्हणजे एकीकडे आपल्याला दिसते की 46 पासून तर 50 पर्यंत संविधानाची निर्मिती होते आणि त्याच काळामध्ये जे वेगवेगळे मंडळी आहेत, जी वेगवेगळी मंडळी जी भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक लढा देत होती, क्रांतिकारी आंदोलन चालवत होती, अहिंसक आंदोलन चालत होती, ही सगळी मंडळी सुद्धा वेगवेगळ्या संघटना स्थापन करून काँग्रेसला विरोध करताना दिसतात. याच्यामध्ये दुसरी गोष्ट, आता ह्या झाल्या राजकीय काही ज्या घडामोडी. 1948 मध्ये महात्मा गांधींची हत्या झाली. महात्मा गांधींची हत्या झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक जाळपोळीचं मोठं प्रकरण घडलं. त्याच्यामुळे ब्राह्मणेतर तणाव सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता महाराष्ट्रामध्ये. ही एक घटना होती. त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतरण, म्हणजे हल्लीच्या पाकिस्तानातनं भारतात किंवा हल्लीच्या बांगलादेशातनं भारतात किंवा त्याच्या विरुद्ध, आणि मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये असेल किंवा नौखालीमध्ये असेल किंवा पंजाब प्रांतामध्ये असेल, मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, ज्याच्यामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, यांची कत्लेआम झाली. ही सुद्धा पार्श्वभूमी या सगळ्या परिस्थितीला आहे. अशी सगळी पार्श्वभूमी आपल्याला भारतीय संविधान निर्मितीचा जो काळ आहे या काळाला आहे. आणि हे जर आपण समजून घेतलं तरच आपल्याला संविधान सभेमध्ये जे अनेक वादविवाद झालेत, अनेक वैचारिक जे झगडे झालेत, एक शल असावं की मे असावं, याच्यावरून जे शब्दांची घिसपीट झाली, एका शब्दावर अनेक विवाद जे झालेत, ते जर समजून घ्यायचे असतील तर संविधान सभेच्या बाहेर काय चालू होतं. म्हणजे एका भाषणामध्ये तर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की बाहेर सगळा भारत जळतोय आणि आपण भारत कसा एक राहील या संदर्भातली चर्चा करतोय. म्हणजे संविधान सभेमध्ये जी लोक होती ती भारताचं भविष्य कसं एक वेगळ्या पद्धतीचं उभं राहील, एक वेगळ्या प्रकारचा भारत कसा उभा राहील, जो चर्चिल म्हटला होता की या देशाचे सगळे तुकडे होतील, ते तुकडे नसलेला भारत, एक संघ भारत कसा उभं राहील, अशी सगळी मंडळी संविधान. तुमचा आवाज म्यूट झालाय. माईक बंद झाला. तुमचा आवाज म्यूट झालाय.
सॉरी म्हणजे मी म्हणत होतो की संविधान सभेच्या आतमध्ये आपल्याला दिसतं की भारताच्या भविष्याविषयीची चर्चा चालू होती आणि त्या संविधान सभेच्या बाहेर दिल्लीमध्येच मोठं हत्याकांड सुद्धा चालू होतं. म्हणजे ही जर स्थिती समजून घेतली तर आपल्याला संविधान किती महत्वाचं आहे आणि संविधानाची चर्चा किती महत्वाची कळते. आजच्या संदर्भात म्हणजे माझा स्वतःचा जन्म 1990चा आहे, म्हणजे मी 1930 वर्षाचा आता आहे, तर मला त्या संदर्भातली काहीच पार्श्वभूमी नाही. आणि ज्या लोकांनी स्वातंत्र्य आंदोलनाचा लढा बघितला, ज्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे हे आंदोलन बघितले, त्या लोकांना याची जाणीव असल्यामुळे एकूणच ते भारताचं जे आयडिया ऑफ इंडिया आहे त्याविषयी त्यांना ममत्व होतं. पण जी सगळी लोक 80-90च्या नंतर जन्माला आली त्या सगळ्या लोकांना भारतीय संविधान कुठल्या स्थितीगतीमध्ये घडलं याची जाणीव नाहीये. त्याची जाणीव नाहीये कारण की समाजामध्ये संविधान साक्षरता नाहीये, समाजामध्ये इतिहास साक्षरता नाहीये, आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये याची चर्चा केली जात नाही. म्हणजे याच्यात एक मुद्दा, छोटा मुद्दा जो मूळ आपल्या विषयापेक्षा थोडा वेगळा आहे, पण तो चर्चा महत्वाची. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की हिंसा माणसांना शिकवू नये, कारण की हिंसा शिकल्याने आपला इतिहास हा हिंसेचा इतिहास आहे असं लोकांना वाटेल. पण इतिहासामध्ये जो एक हिंसाचार झालेला आहे किंवा जो एक हिंसेचा इतिहास आहे तो जर तुम्ही लोकांना समजवला नाही तर भविष्यात उद्भवणारी जी हिंसा आहे ती तुम्ही थांबवू शकत नाही. असं माझं एक हिंसेचा इतिहास किंवा जमातवादाचा इतिहासाचा विद्यार्थी म्हणून माझं प्रामाणिक मत झालेलं आहे. ही आता मी संविधान जे घडत होतं त्या काळाच्या पार्श्वभूमीविषयी, त्या काळाच्या 46 ते 50च्या संदर्भात बोललो. आता मुळात संविधानाचा जर वैचारिक इतिहास समजून घ्यायचा आहे तर कुठे जायचं, म्हणजे कसं समजून घ्यायचं. आधी तर मी तुम्हाला म्हटलो की संविधान निर्मितीचा इतिहास हा म्हणजे आधुनिक भारताच्या बौद्धिक इतिहास आहे. अनेक लोक 1929 पासून संविधान निर्मितीच्या इतिहासाला सुरुवात करतात की जेव्हा आपल्याला लाहोर काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वराज्याची घोषणा केली आणि तिथपासून आपण संविधान निर्मितीच्या इतिहासाची थोडीफार लोक चर्चा करतात, जी काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनाची जी चळवळ काँग्रेस तिच्या इतिहासाला केंद्रस्थानी ठेवून पाहणारी मंडळी करतात. आपण जर इंग्रजांच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर इंग्रजांचं राज्य, ज्याला एक सत्यशोधक नेते होते आपल्या महाराष्ट्रामध्ये दिनकरराव जवळकर, त्यांनी म्हटलेलं आहे इंग्रजांचं राज्य हे कायदे, कोर्ट आणि कागदांचं राज्य आहे. बघा, कायदे, कोर्ट आणि कागदांचं राज्य म्हणजे इंग्रजांचं राज्य. म्हणून सगळ्यात तुम्ही जर इंग्रजी राज्याचा किंवा सगळ्या ज्याला आपण इंग्रजी कालखंड म्हणतो त्या कालखंडाचा जर इतिहास बघितला तर अनेक कायदे, म्हणजे तुमचं अख्खं आयुष्य, सार्वजनिक आयुष्यापासून तुमचं दैनंदिन आयुष्यापर्यंत सगळं आयुष्य कायद्यांनी बांधून टाकलेलं राज्य म्हणजे इंग्रजांचं राज्य. मग अनेक वेगळ्या पाहिजे, आयपीसी पासून घ्या तर अनेक कायदे सांगता येतील. म्हणजे आता सध्या आपण कोरोनाच्या काळामध्ये जो सगळा पेंडेमिक ऍक्ट जो आहे तो सुद्धा ब्रिटिशांनी घडवलेला पेंडेमिक ऍक्ट आहे. अशी अनेक कायदे. म्हणून आपण जर इंग्रजांच्या राज्याच्या माध्यमातून जर संविधानाची जर मूळ शोधायला गेलो तर ते खूप आधीपासून आपल्याला मिळतात. म्हणजे इंग्रजांचं राज्य इथं स्थापन झाल्यापासून म्हणू शकतो आपण. म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये पार्लमेंट असावी अशी चर्चा लोकहितवादींनी 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच केलेली, 1848च्या जवळपासच, की भारताला सुद्धा पार्लमेंट असावी. आता ती पार्लमेंट, तिचा संदर्भ थोडा वेगळा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य असावं, भारत पूर्णतः स्वतंत्र व्हावं असं काही लोकहितवादींची कल्पना होती, असं अजिबात नाही. पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंनी केली आणि ती व्हायला 1920चा कार्यक्रम म्हणजे 1920 यावं लागलं. त्याच्या आधी अनेक लोक स्वराज्याची घोषणा करत होते, होम रूलची, म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत आम्हाला स्वराज्य द्या अशी चर्चा होती ती. आता मी म्हणजे असे आधी अनेक आपल्याला कायदे ब्रिटिशांचे तसे दिसतात. तर मी एक जे महत्वाचा जो कायदा जो आहे त्याने डिपार्चर, भारतीय राजकारणामध्ये ज्यांनी डिपार्चर घेतलं एकूणच
राजकारणाची दिशा बदलून टाकली आणि पारंपरिक राजकारणापासून एक मोठं डिपार्चर घेतलं, तिथनं सुरुवात करूया. कारण आपण संविधानाची चर्चा करत असताना इथे संविधानामध्ये प्रतिनिधित्वाची खूप चर्चा आहे. रिप्रेझेंटेशन अँड प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण आणि प्रतिनिधित्व हे दोन मुद्दे संविधानामध्ये खूप महत्वाचे आहेत. किंबहुना संविधानाची किंवा घटनेची एकूण जी चर्चा आहे ती जी सुरू झाली त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन आणि प्रोटेक्शन याची खूप मोठी चर्चा आहे. आजही आपण जर बघितलं समकालीन स्थितीमध्ये अनेक जे वेगवेगळे समूह आहेत ते समूह म्हणतात आम्हाला प्रतिनिधित्व नाहीये किंवा आमच्या संरक्षणाचं काय, या कायद्यानुसार आम्हाला संरक्षण मिळायला पाहिजे. आपण सगळ्यात चांगला मुद्दा LGBT कम्युनिटीचा घेऊ शकतो या संदर्भात. सगळा जो कायद्याचा जो घोळ आहे किंवा चर्चा आहे, तर पहिला ऍक्ट जो आहे 1909चा मॉर्ले-मिंटो ऍक्ट. मॉर्ले-मिंटो ऍक्ट पासून मी संविधानाच्या निर्मितीच्या चर्चा करू शकतो. चर्चा काही लोकांचं 1929 पासूनच घेईल, पण मला 1909चा जो कायदा आहे मॉर्ले-मिंटो ऍक्ट त्यापासून सुरुवात करायला जास्त महत्वाचं वाटतं. कारण का की 1909च्या मॉर्ले-मिंटो ऍक्ट मध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. आता हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल स्वतंत्र मतदारसंघ का देण्यात आले, तर मग आपल्याला 1905 मधली बंगालची फाळणी का झाली, 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना का झाली बंगालमध्ये, आणि त्याच वेळेस 1907 मध्ये पंजाब हिंदू महासभेची स्थापना का झाली. आणि मग आपल्याला दिसतं की हे सगळी चर्चा म्हणजे मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या मागे सुद्धा एक मोठा इतिहास आहे. मुस्लिम लीगची स्थापना आणि मुस्लिम लीगच्या स्थापनेमागे सुद्धा एक मोठा इतिहास आहे. तो मी सगळा तुम्हाला सांगणार नाही. मी मांडणीच्या शेवटी तुम्हाला काही मुद्दे मी काही पुस्तकं सुचवेल, काही तुम्ही माझ्याशी चर्चा ईमेल थ्रू करू शकतात की का महत्वाची. तर पहिल्यांदा मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व आपल्या म्हणजे ज्याला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. आणि स्वतंत्र मतदारसंघ देण्यामागचं कारण असं होतं, ब्रिटिशांचं राजकारण असं की 1905च्या बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये हिंदू मुसलमानांची जी एकजूट झाली तिला जर फोडायचं असेल तर हिंदू मुसलमानांमध्ये भेदभाव निर्माण करायला पाहिजे, अशी एक व्यूहरचना ब्रिटिशांची आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं की एक स्वतंत्र मतदारसंघाची चर्चा आपल्याला झालेली दिसते. मग काही लोक जी आहेत ती स्वतंत्र मतदारसंघ मागणारी ही मंडळी होती. म्हणजे बंगालमध्ये तुम्ही जर बघितलं तर बंगालमध्ये बंगालमध्ये मुस्लिम लीगची बरीच मंडळी होती जी स्वतंत्र मतदारसंघ मागत होती. आणि त्याच काळामध्ये काही मुस्लिम मंडळी जी आहे ती काँग्रेसच्या अंतर्गत एकूणच बंगालच्या फाळणीला आणि स्वतंत्र मतदारसंघाला सुद्धा आपल्याला विरोध करताना दिसते. ही 1909ची चर्चा आहे. आता ही 9ची चर्चा आपण जर बघितली तर ती पुढे चाललेली दिसते. आणि मग नंतर दुसरा जो कायदा आहे जो 1919 मध्ये आलेला आहे जो आहे मॉन्टेस्क्यू-चेम्सफर्ड ऍक्ट. आता या मॉन्टेस्क्यू-चेम्सफर्ड ऍक्ट मध्ये ही खूप काही महत्वाच्या तरतुदी आहेत. म्हणजे 1909च्या मॉर्ले-मिंटो ऍक्टचा 1919च्या मॉन्टेस्क्यू-चेम्सफर्ड ऍक्टशी पुन्हा एक संबंध आहे. आता त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला झालेली आहे, ती खूप महत्वाची आहे, ती आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण की 1905 मध्ये लंडनमध्ये लेबर पार्टीची स्थापना झाली. त्याच्या आधी लंडनमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पार्टी आणि लिबरल पार्टी अशा दोनच पक्ष होते. लेबर पार्टीची 1905 ला स्थापना झाली आणि लेबर पार्टीची स्थापनेपासूनची मागणी आहे की भारताला स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. आणि वसाहत साम्राज्यवादाला लेबर पार्टीचा आधीपासूनचा विरोध होता. म्हणून पण 1905 तर 1915 हा जो 10 वर्षाचा जो काळ आहे, या 10 वर्षाच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये लेबर पार्टीचा विस्ताराचा काळ आहे. तो म्हणजे लेबर पार्टीकडे खूप साऱ्या गोष्टी लेबर पार्टीचा विस्तार होतोय. पण 1915 मध्ये लेबर पार्टी बऱ्यापैकी इंग्लंडमध्ये आपल्याला प्रभावित झालेली दिसते. आणि याला पुन्हा दुसरा एक संदर्भ 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि 1919 पर्यंत पहिलं महायुद्ध चालू होतं. असा पूर्ण जो संदर्भ आहे. आणि या सगळ्या म्हणजे 1914 ते 19चं पहिलं महायुद्ध, त्या पहिल्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या वतीने पहिल्या महायुद्धात घेतलेला समावेश, त्याच्यानंतर भारताच्या अंतर्गत म्हणजे त्याला
लोकमान्य टिळक असतील, आणि बेझंट असतील, यांनी भारतामध्ये होम रूल चळवळीची केलेली सुरुवात आणि भारताच्या बाहेर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी होम रूलची केलेली सुरुवात. आता याच्यामध्ये यांनी म्हणजे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर या तिन्ही मंडळींनी ज्या वेळेस स्वराज्य म्हणजे होम रूल चळवळ सुरू केली, त्याचा मुख्य हेतू असा होता की पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश कोंडीत सापडलेला आहे आणि ब्रिटिशांना आपल्या वसाहतीमध्ये कुठल्याही प्रकारचा असंतोष नसावा, जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने पहिल्या महायुद्धामध्ये लढू शकतो. वसाहतींमध्ये जर गोंधळ असला तर खूप सारी आपली शक्ती वसाहतींमध्ये शांतता निर्माण करण्यामध्ये जाईल. तर त्याच्यामुळे ब्रिटिश सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आपल्याला होम रूल चळवळ सुरू झालेली दिसते आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे आंदोलनं झालेली जी आपण वाचली असेल. आता जी ही होम रूल चळवळ जी सुरू झाली तिचा मोठा प्रभाव भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा सुरू झालेला दिसतो आणि तिथे स्वराज्याची कल्पना महत्वाची ठरलेली आहे आपल्याला दिसते. याच काळामध्ये काय होतं की 1917 मध्ये महाराष्ट्रातनं छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर पक्षाची जी काही मंडळी आहे त्या मंडळींना लंडनला पाठवलेला आहे. कारण 1919चा जो हा कायदा आहे, हा कायदा होण्याच्या आधी 1917 मध्ये ज्याची चर्चा सुरू झालेली. कारण की आपल्याला जर भारत या वसाहतीमध्ये शांतता जर निर्माण करायची असेल तर भारतीय लोकांना काही सवलती दिल्या पाहिजेत आणि त्या सवलती देण्यासाठीची चर्चा 1917 मध्ये सुरू झालेली आहे. ती चर्चेचं रूपांतर पुढे कायद्यात 2 वर्षांनी झालं. ही चर्चा महाराष्ट्रात आपल्याला आली दिसते आणि त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते भास्करराव जाधव, सत्यशोधक समाजाचे नेते होते ते, त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ लंडनला पाठवलं आणि ही सगळी मंडळी लेबर पार्टीच्या लोकांना जाऊन भेटली आणि भारतामध्ये ब्राह्मणेतर समाजाची काय स्थिती आहे ही त्यांनी मांडणी त्यांच्या समोर आपल्याला केलेली दिसते. याच काळामध्ये आपल्याला दिसतं 17, 18, 19 या काळामध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांचे सुद्धा संबंध लेबर पार्टीशी आलेले आहेत. नची केळकर जे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, त्यांनी लोकमान्य टिळकांचं जे चरित्र लिहिलंय त्या चरित्राचा जो 3रा खंड आहे त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक आणि लेबर पार्टी यांचा कसा संबंध होता याची चांगली चर्चा आहे. आता महाराष्ट्रामध्ये आपण वारंवार म्हणजे आता काही 1-2 महिन्यापूर्वी शाहू महाराज विरुद्ध लोकमान्य टिळक असा एक संघर्ष रंगविलेला दाखवताना दिसतो. अनेक लोकांनी त्याच्यावर घमासाम चर्चाही केली. महाराष्ट्रामध्ये हे नक्की की शाहू महाराज आणि लोकमान्य टिळकांमध्ये काही सामाजिक मुद्द्यांवरनं आणि राजकीय मुद्द्यांवरनं काही मतभेद होते, पण भारताच्या संदर्भातल्या निर्णय घेण्याची जी कोणाशी संपर्क साधायचा असेल तर शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक दोन्हीही लेबर पार्टीशी संधान बांधत होते. कारण की लेबर पार्टी ही अशी पार्टी होती इंग्लंड मधली ब्रिटिश लोकांचीच की भारताच्या बाजूने पक्षपाती असायची आणि सातत्यानं जे हुजूर पक्षाचं जे सरकार आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करायची. आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल की जे लेबर पार्टीच्या वतीनं भारतीय माणूस पहिला खासदार सुद्धा झालेला आहे, शापूरजी साकलतवाला, जे आपल्या मुंबईतल्या पारसी समाजातून आलेले होते. आता ही सुद्धा एक स्थिती म्हणजे लेबर पार्टीचं एक महत्वाचं योगदान भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या मध्ये आहे. तसंच संविधान निर्मितीच्या चर्चेला दिशा देण्यामध्ये सुद्धा आपल्याला असलेलं दिसून येतं. आता ही एक चर्चा झाली 1917च्या काळातली, कारण की त्याच्यानुसार ही एक अशा पद्धतीची एक वार्ता भारतामध्ये आलेली होती की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये काही राजकीय सुधारणा होणार आहेत आणि त्या सुधारणांच्या आधारे काही लोकांना प्रतिनिधित्व दिलं जाईल अशी चर्चा होती. याच काळामध्ये 1916 मध्ये सुद्धा काँग्रेस आणि मुस्लिम लीगचा एक लखनौ पॅक्ट झाला. आता आपल्याला माहित आहे की 1906 मध्ये स्थापन झालेली मुस्लिम लीग हिचं काँग्रेस सोबत एक विरोधाचं एक नातं होतं आणि जे जुने मुस्लिम लीगचे ज्यांना ओल्ड मुस्लिम लीगी म्हणजे जुने म्हातारे मुस्लिम लीगी जी मंडळी होती त्यांच्याशी फारकत घेऊन 1912 मध्ये जे मुस्लिम लीग मधले तरुण तुर्क मंडळी, जे तरुण मुलं होते, जे एकीकडे मुस्लिम लीग सोबत एक नातं सांगत होते आणि ऍट द सेम टाइम ते राष्ट्रवादी सुद्धा होत होते, तर या लोकांनी पुन्हा काँग्रेसशी संपर्क साधलेला दिसतो. त्याच्यामुळे 1912 ते 1916 या काळामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांची खूप सारी
चर्चा झालेली आहे. आणि ही सगळी चर्चा करण्यामध्ये लोकमान्य टिळक यांचं महत्वाचा रोल आहे. आणि लोकमान्य टिळकांसोबत मोहम्मद अली जिना या दोन लोकांमुळे मुस्लिम लीग आणि काँग्रेसची आपल्याला जे लखनौ कॉन्फरन्स झालेली दिसते. लखनौ कॉन्फरन्स झाली त्याच्यानुसार आपण बघतो की त्याच्यामध्ये एक मुसलमानांना विशिष्ट प्रकारचे काही जागा राखून देण्यात याव्या, काही प्रांतात जिथे मुस्लिम बहुल प्रदेश आहेत त्याच्याविषयी तुम्ही जर गुगलला गेलात लखनौ पॅक्ट असं जरी टाकलं तर तुम्हाला त्याची एकदम सगळी डिटेलिंग येऊन जाईल किंवा काय नेमकं होतं आणि त्याचा परिणाम काय सुद्धा झाला. आता याच्यामध्ये या चर्चेमध्ये त्याच्या खोलात जाण्याचा प्रश्न आहे. पण इथेच आपल्याला दिसतं की एकीकडे लोकमान्य टिळक मुस्लिम लीगला काही विशेष अधिकार देत आहेत, त्याच वेळी लोकमान्य टिळकांसोबत असलेले काही जे अनुयायी होते त्याच्यामध्ये डॉक्टर धर्मवीर मुंजे असतील, अणे असतील, ही जी टिळकांची अनुयायी होती, या टिळकांच्या अनुयायांनी तिथेच एक सभा भरवून टिळकांच्या विरोधातला निषेध ठराव पास केलेला आहे. टिळकांच्या विरोधीचं मत मांडलेलं आहे. म्हणजे टिळकांनी मुस्लिम लीग सोबत आघाडी केली किंवा मुस्लिम लीगला काही विशेष सवलती दिल्यात हे टिळकांची अनुयायी असलेली जी मंडळी त्यांना तिथे मान्य झालेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे काही तणाव सुद्धा आपल्याला निर्माण झालेले दिसतात 1916च्या लखनौ पॅक्टच्या सोबतच. आता यामध्ये आणि हा जो लखनौ पॅक्ट आहे याच्यामुळेच पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की सरोजिनी नायडूंनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रणेते म्हणून मोहम्मद अली जिना यांना गौरवित केलेलं आपल्याला दिसतं. आता याच्यामध्ये एक मुद्दा जो आहे पुन्हा की हे एकीकडे 1916चं लखनौ पॅक्ट होतोय, त्याच्यानुसार मुस्लिम लोकांना काँग्रेस काही विशेष राखीव जागा विशेष सवलती द्यायसाठी मान्य होतोय. त्यावेळेस ब्रिटिश सरकारकडनं ब्राह्मणेतरांना काही विशेष सवलती स्वतंत्र मतदारसंघ देणं सुद्धा मान्य केलं गेलेलं आपल्याला दिसतं. अशी सगळी स्थिती आहे. आणि या पार्श्वभूमीवर 1919चा जो आपल्याला मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड ऍक्ट आहे तो येताना दिसतो. आता या मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड ऍक्टचे त्याच्याही अनेक गोष्टी वेगवेगळ्या तरतुदी आहेत. त्याच्यातला एक महत्वाचा जो मुद्दा सांगायचा आहे जो आपल्या याच्या संदर्भात खूप जास्त महत्वाचा आहे चर्चेसंदर्भात, तो असा की 1909 मध्ये फक्त मुस्लिम लोकांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. पण याच्यानुसार 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड ऍक्ट नुसार नुसतं मुस्लिमांनाच नव्हे तर आपल्याला याच्यामध्ये दिसतंय की जे भारतीय ख्रिश्चन असतील त्यांना विशेष प्रतिनिधित्व, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. जे अँग्लो इंडियन असतील त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. त्याच्यानंतर जमीनदार असतील त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. म्हणजे जे वेगवेगळे समूह भारतामध्ये होते त्या सगळ्या, म्हणजे जसं ब्राह्मणेतर पक्षाने स्वतःच एक प्रतिनिधी मंडळ लंडनला पाठवून त्यांची भूमिका लंडनच्या ब्रिटिश सरकारसमोर मांडली होती, तसं या वेगवेगळ्या समूहांनी, जमीनदारांचा समूह असू द्या, भारतीय ख्रिश्चनांचा समूह असू द्या, अँग्लो इंडियन लोकांचा समूह असू द्या, त्या सगळ्यांनी आपले प्रतिनिधी मंडळांनी मांडणी केल्यामुळे 1919 मध्ये त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. ही स्थिती आहे. आणि याच्यामुळे काय झालं की स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्यामुळे प्रतिनिधित्वाचे चर्चेत झगडे झाले. म्हणजे प्रतिनिधित्व कोणाला किती मिळणार, प्रतिनिधित्व कसं दिले जाणार याची चर्चा आपल्याला सुरू झालेली दिसते. आता इथे पुन्हा एक मुद्दा सांगतो जो आपल्या या चर्चेशी खूप महत्वाचा आहे. म्हणजे इंग्रज येण्यापूर्वी भारतामध्ये कधीही जनगणना झालेली नव्हती आणि त्याच्यामुळे कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माची किती लोकसंख्या हे कोणालाच माहिती नव्हतं. 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली, पहिली जनगणना. त्याच्यानंतर 81 मध्ये झाली 1881, त्याच्यानंतर 1891 मध्ये झाली. म्हणजे 1872 ते 1891 म्हणजे अशा या 30 वर्षाच्या काळामध्ये जी एक जनगणना झाली आणि त्या जनगणनेतनं 20-30 वर्षानंतर भारतीय समाजातल्या लोकांना याची जाणीव झाली की आमची संख्या किती आहे. म्हणजे आपल्याला नंतर पुढे दिसतं की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्य में भागीदारी, असं एक आपल्याला जे राम मनोहर लोहिया यांनी नंतरच
आपल्या स्लोगन दिलं होतं आणि त्याच्यातनं एकूणच भारतीय राजकारणामध्ये खूप मोठा बदल घडला. ही जी संख्येचं महत्व आहे, ज्याला न्यूमेरिकल पॉवर, संख्याबळाची जाणीव ज्यावेळेस या जनगणनेच्या मुळे झाली, त्याच्यामुळे आमची एवढी संख्या आहे, त्याच्यामुळे आम्हाला एवढं प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे, याची चर्चा भारतात सुरू झाली. दुसरी गोष्ट की म्हणजे एकीकडे म्हणजे संख्येची जाणीव झाली, संख्याबळाची जाणीव झाली. ऍट द सेम टाइम एक गोष्ट झाली की मायनॉरिटी आणि मेजॉरिटी ही चर्चा आपल्याला सुरू झालेली दिसते. मेजॉरिटी म्हणजे काय? म्हणजे ही लोक बहुसंख्याक आहे, यांची संख्या जास्त आहे, आणि ही लोक अल्पसंख्याक आहे. म्हणजे जनगणनेच्या आधी अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक अशी चर्चा नाहीये. जनगणना सुरू झाल्यानंतर 20-30 वर्षानंतर लोकांमध्ये याची जाणीव उत्पन्न झाल्यानंतर आपल्याला दिसून येतं की आमची संख्या एवढी आहे. आणि मग आपल्याला तुम्ही जर बघितलं तर इतर म्हणजे एस्पेशली मुस्लिम लीग, याच्यामध्ये जो एक मुस्लिम लीग मधल्या अनेक महत्वाच्या नेत्यांना याची जाणीव झाली की आपण संख्येने कमी आहोत, त्याच्यामुळे हे इथे हिंदूंचं राज्य येईल, कारण की हिंदू बहुसंख्याक आहेत. म्हणजे हिंदू बहुसंख्याक असल्यामुळे त्यांचं आपल्यावर वर्चस्व होईल, कारण की इथे लोकसंख्येला महत्व आहे, याची जाणीव आपल्याला मुस्लिम लीगच्या लोकांमध्ये झालेली दिसते. आणि या जाणीवेला खतपाणी घालण्याचं काम सुद्धा ब्रिटिश सरकारने आपल्याला केलेले दिसतं. दुसरीकडे जी हिंदू मंडळी आहे, त्या हिंदू मंडळींनी एक चर्चा केलेली दिसते, जी बघायला खूप म्हणजे वरवर पातळीवर जी योग्य वाटते, पण तिच्या तुम्ही आत खोलात जाऊन बघितलं तर तुम्हाला त्याच्या मर्यादा सुद्धा जाणवतील. त्याच्यामध्ये एक हिंदू महासभा असतील किंवा काँग्रेसच्या अंतर्गत असलेली जी हिंदू मंडळी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की भारतामध्ये सगळ्यांना संख्येप्रमाणे प्रतिनिधित्व दिलं जाईल, कोणालाही संख्येपेक्षा जास्त नाही दिलं जाणार. आता इथे बघा, याची जाणीव मुस्लिम लीगला झालेली आहे, आम्ही संख्येने कमी आहेत, आणि याची जाणीव हिंदू लोकांमध्ये झालेली आहे, आम्ही संख्येने जास्त आहे. आणि त्याच्यामुळे आपण तुम्ही बघितलं तर 1920 नंतरचा जो काळ आहे, त्याच्यामध्ये खूप सारे जमातवादी दंगे सुद्धा झालेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे सर्वधर्मीय जे जमातवादी जे गट आहेत, त्या जमातवादी गटांनी ही दंगे घडवण्यामध्ये महत्वाचं भूमिका निभावलेली, आणि त्याला ब्रिटिश राजकारणाची फूस आहे. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या काळामध्ये झालेल्या दिसतात. म्हणून संख्याबळ आणि संख्या किती महत्वाची असते याचं आता समकालीन भारतामध्ये आपण उदाहरण घेतो. ज्यांची जास्त संख्या ते चक्का जाम करून न्याय मिळवू शकतात, आणि ज्यांची संख्या कमी आहे ते कुठे चक्का जाम करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही. आणि तुम्ही चक्का जाम केल्याशिवाय तुम्हाला न्याय द्यायचा नसतो, असा समकालीन व्यवहार असल्यामुळे अल्पसंख्याक असण्याची तोटे काय आहेत याची जाणीव विशेषतः भटके विमुक्त समाजांवर जे अन्याय अत्याचार भारतात होता त्याच्यावर आपण लावू शकतो. आता ह्या जाणीवीची चर्चा आपल्याला त्या काळामध्ये आपल्याला झालेली दिसते. आता ही 1919 आहे. याच्यानंतरची एक महत्वाची घटना आहे जी 1927 मध्ये सायमन कमिशन नावाचं जे कमिशन भारतात आलंय. आता सायमन कमिशन भारतात येण्याच्या मागे ही काही कारणं आहेत. ती 27ला त्याची डिसेंबर 27 मध्ये त्याची अनाउन्समेंट झाली आणि 28 मध्ये ते आलं. त्याचं कारण आहे कारण की पुढच्या म्हणजे हुजूर पक्षाला, ज्याला कॉन्झर्वेटिव्ह पार्टी म्हणतो आपण ब्रिटन मधली, त्या पार्टीला आपली सत्ता जाईल आपली सत्ता जाईल याचा धोका वाटत असल्यामुळे त्यांनी काय केलंय की 1919चा जो पार्लिमेंटरी ऍक्ट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं होतं, जे मी तुम्हाला सांगितलं का आता आधीच्या चर्चेत आलं नाही, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की पुढच्या 10 वर्षामध्ये याचं असेसमेंट घेऊन आपण या कायदा किती यशस्वी झाला याचा असेसमेंट करायचं आणि भारताच्या संदर्भातली एक नवीन रूपरेषा आखायची. त्याच्यामुळे 10 वर्षानंतर पुन्हा एक कमिशन नेमायची अशी चर्चा झालेली होती. असं एक धोरण ठरलं गेलं होतं आणि ते कमिशन 1929 मध्ये निर्माण व्हायला हवं होतं, पण ते 28 मध्येच निर्माण झालं. कारण की कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला आपली सत्ता जाईल याच्या धोका इंग्लंडमध्ये आपल्याला
ते त्यांना वाटलेला दिसून येतो. त्याच्यामुळे ते सायमन कमिशन आलं. आणि तुम्ही सगळ्यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलं असेल की सायमन कमिशन मध्ये सगळे गोरे लोक होती, भारतातल्या लोकांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व नव्हतं. त्याच्यामुळे काँग्रेसची जेवढी मंडळी होती त्या सर्व काँग्रेसच्या मंडळींनी गो बॅक सायमन अशी चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे गो बॅक सायमन सायमनला त्या कमिशनचं विरोध केलेला दिसतो काँग्रेसने. हे झालं काँग्रेसचं. पण इतर जी मंडळी जी होती, जी काँग्रेसच्या बाहेरची मंडळी होती, त्या मंडळींनी सायमन कमिशनचं वेलकम केलं, स्वागत केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोण कोण मंडळी होती? महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी सायमन कमिशनचं स्वागत केलेलं आहे. मद्रासमध्ये जस्टिस पार्टी तिने स्वागत केलेलं आहे. ज्याला आपण आता ईशान्य भारत म्हणतो, त्याच्यामध्ये नागा मुवमेंट, नागा वेगवेगळे गट होते, त्या नागा लोकांनी सायमन कमिशनचं स्वागत केलेलं आहे. मुस्लिम लीग मध्ये 2 गट पडले, म्हणजे जिन्नांच्या नेतृत्वाखाली असलेल्या लोकांनी सायमनचा विरोध केले, सायमन कमिशनचा विरोध केलेला दिसतो. पण काही जी मंडळी आहे त्या मंडळींनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मोहम्मद शफी असे एक नाव आहे, मुस्लिम लीगचे एका गटाचे नेते होते. त्यांनी जिन्नांची मतभेद व्यक्त करून सायमन कमिशनला पाठिंबा दिलेला आहे. आता हे सगळं सायमन कमिशन काय येत होतं आणि त्याची जी चर्चा आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी दिसतात सायमन कमिशनच्या. त्याच्यामध्ये सायमन कमिशनच्या आधारे संविधानिक सुधारणा करून घ्यायच्या होत्या. त्याच्यानुसार पुन्हा द्विस्तरीय एक प्रशासकीय यंत्रणा भारतामध्ये राबू करायची होती आणि भारताचा भविष्याच्या संदर्भातला विचार पुन्हा सायमन कमिशनच्या संदर्भात सायमन कमिशन मध्ये दिलेला दिसतो. तुम्ही जर पुन्हा गुगलच्या संदर्भात गुगल किंवा इतर साधनं जर वापरली तर त्याच्यामध्ये तुम्ही जर सायमन कमिशन आले तुम्ही टाकले तर त्याच्यामध्ये तुम्हाला सायमन कमिशनच्या डिटेलिंग मिळू शकतात. त्या सगळ्या सायमन कमिशनची डिटेलिंगची चर्चा करणं हा हेतू इथे नाही, तर तो स्वतंत्र वेळ घेणारा पुन्हा विषय आहे. आणि याच्यात झालं असं, मूळ काँग्रेसचा विरोध होता की सायमन कमिशन मध्ये भारतीय लोकांना प्रतिनिधित्व नाहीये, त्याच्यामुळे भारताच्या भविष्याचा विचार करण्याचा सायमन कमिशनला हक्क आहे का, असा प्रश्न काँग्रेसच्या वतीने विचारला गेलेला आहे. आणि मग काँग्रेसने आपल्याला एक स्वतंत्र, म्हणजे सायमन कमिशनचा हेतू काय होता, इथला अभ्यास करायचा आणि ब्रिटिश पार्लमेंटला तो अहवाल त्या कमिशनचा अहवाल सादर करायचा, जो 1930 मध्ये त्यांनी सादर केलेला दिसतो. इथे सायमन कमिशनला विरोध काँग्रेसने केला आणि मग पर्याय म्हणून नेहरू रिपोर्ट किंवा नेहरू कमिटी स्थापन झाली मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली. आणि त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस असतील किंवा जवाहरलाल नेहरू असतील आणि बाकी मंडळी सुद्धा त्याच्यामध्ये होती. या सगळ्या मंडळींचा एक नेहरू कमिटी स्थापन झाली आणि त्या नेहरू कमिटीने काँग्रेसच्या पद्धतीने काँग्रेसला काय वाटतं, काँग्रेसचं काय म्हणणं आहे या संदर्भातली चर्चा केली, या संदर्भातला अभ्यास केला आणि तो रिपोर्ट काँग्रेसमध्ये 1929च्या आपण लाहोर अधिवेशनामध्ये त्यांनी सादर केलेला आहे. तिथे ते पूर्ण स्वराज्याची घोषणा जवाहरलाल नेहरू यांनी आपल्याला केलेली दिसते. आता याच्यामधले काही महत्वाचे मुद्दे आहेत. 1929 मध्ये हा जो 1929 मध्ये ही जी चर्चा होते नेहरू रिपोर्टची, तो 28 मध्ये आला आणि तो 1929च्या अधिवेशनामध्ये सादर केला. या नेहरू रिपोर्टची चिकित्सा सुद्धा आंबेडकरांनी केलेली आहे. कारण की इथे बघा, म्हणजे काँग्रेस सायमन कमिशनला विरोध करतोय आणि सायमन कमिशनला पर्याय म्हणून काँग्रेसने स्वतःचा एक नेहरू कमिटी नेमली आणि नेहरू कमिटीचा अहवाल आहे. त्या नेहरू कमिटीवर आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमध्ये चिकित्सा केलेली आहे. कारण की नेहरू कमिटी अस्पृश्यांचा विचार करत नाही. त्याच्यामध्ये पुन्हा असं याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आंबेडकरांनी नोंदवलेला आहे. कारण काय होतं की काँग्रेसने मुस्लिम प्रतिनिधित्वासंदर्भातला विचार केलेला आहे, मुसलमानांच्या स्वतंत्र मतदारसंघातला विचार केलेला आहे. त्यांना त्यांच्या संख्येपेक्षा काही जास्त मिळालं थोडं तरी ते मान्य केलेलं आहे. कारण की लखनौ जो पॅक्ट आहे त्याची पार्श्वभूमी त्याला आहे. आंबेडकरांचा म्हणणं असं होतं की बाबा मुस्लिमांची संख्या जेवढी आहे तेवढं तुम्ही त्यांना देतात, किंबहुना काही ठिकाणी जास्त देतात, अस्पृश्यांची
तेवढी संख्या, त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांना काहीच देत नाही. त्याच्यामुळे त्यांनी टीका केली दिसते. आणि मग तिथे चर्चा येते पुन्हा आंबेडकरांच्या दृष्टीतनं, की आंबेडकर जेव्हा जेव्हा मायनॉरिटी हा शब्द वापरतात, तो धार्मिक दृष्ट्या नाहीये, तो जातीय दृष्ट्या मायनॉरिटी. आणि मग इथे अस्पृश्यांच्या अधिकारांचं संरक्षण, अस्पृश्यांचा प्रतिनिधित्व कसं मिळेल, याविषयीची आंबेडकरांची भूमिका आपल्याला दिसते. आता हे झालं आंबेडकरांच्या बाजूने. या काळामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट झालेली आहे, जी 1928 मध्ये एक साम्राज्यवाद विरोधी लीग स्थापन झाली होती ब्रुसेल इथे. आणि 1927 मध्ये जवाहरलाल नेहरू रशियाला जाऊन आलेत. 1928 मध्ये त्या साम्राज्यवाद विरोधी लीग मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आणि त्या लीग मध्ये सहभाग घेतल्यानंतर त्यांनी एकूणच जागतिक पातळीवर साम्राज्यवाद विरोधी कशा प्रकारचं आंदोलन चालू आहे याची चर्चा केली. आणि रशियन जो प्रभाव आहे त्या संदर्भातली सुद्धा रशियन जी सगळी जडणघडण तो सुद्धा बघितला. त्याच्यामुळे ज्यावेळेस नेहरूंनी ही पूर्ण स्वराज्याची मांडणी केली, त्या मांडणीमध्ये फक्त पूर्ण स्वराज्याची मांडणी नाही, त्याच्यासोबत त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला मांडलेल्या दिसतात. त्याच्यामध्ये मूलभूत हक्कांची चर्चा आहे, म्हणजे राष्ट्रीय आर्थिक नियोजनाची चर्चा आहे. आता ही जी चर्चा आहे, नेहरूंकडे आलेली ही चर्चा, ही रशियामध्ये त्यांनी जी भेट दिली आणि जागतिक साम्राज्यवाद विरोधी जी लीग होती, त्या लीग मध्ये जी चर्चा चालू होती राष्ट्रीय आर्थिक नियोजनाची आणि त्याला मूलभूत अधिकारांची, त्या चर्चेशी किंवा त्या सगळ्या वादविवादांशी नेहरूंचा संपर्क आलेला होता. आणि नेहरू स्वतः समाजवादी असल्यामुळे नेहरूंना तो प्रभाव आहे. आणि म्हणून नेहरू त्या सगळ्या आपल्याला लाहोर अधिवेशनामध्ये आणि नंतर आपल्याला पुढे त्यांनी ती जी 1930 मध्ये ती चर्चा झाली त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ही चर्चा झालेली दिसते. आता इथे नेहरूंच्या सोबतच दुसरं एक व्यक्तिमत्व खूप जास्त महत्वाचं आहे, ते म्हणजे एम एन रॉय. अनेक वेळा म्हणजे काही ठिकाणी तर असं मी बघितलं, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न असतात स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये, तर भारतीय राज्यघटनेचे निर्माते कोण, तिथे एम एन रॉय असं सुद्धा उत्तर असतं. म्हणजे काही लोक आंबेडकर म्हणतात, काही लोक एम एन रॉय करतात. कारण एम एन रॉय यांनी सुद्धा मूलभूत हक्क आणि भारताला स्वतंत्र राज्यघटना असावी अशी चर्चा केलेली आहे. आणि ही चर्चा 1930-31 मध्ये केलेली आहे. त्यांच्या तुम्ही जर बघितलं तर 1931 मध्ये 15 पॉइंट नावाचा 15 पॉइंट यांनी मांडलेले होते एम एन रॉय यांनी. आता हे 15 पॉइंट तुम्ही बघा, याच्यामध्ये थोडं म्हणजे ज्यावेळेस नेहरू रिपोर्ट मांडला गेला, नेहरू रिपोर्टने सगळं धोरण मांडलं, तर नेहरू रिपोर्टला विरोध म्हणून मोहम्मद अली जिना यांनी 14 पॉइंट 14 मुद्दे मांडले होते. त्या 14 मुद्द्यांना पर्याय म्हणून एम एन रॉय यांनी 15 मुद्दे मांडलेले आहेत. म्हणजे ज्याला आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये 14 पॉइंट्स ऑफ मोहम्मद अली जिना एवढं माहिती असतं, एम एन रॉय यांची 15 पॉइंट्स काय होते याची चर्चा होत नाही. आता इथे थोडं मोहम्मद अली जिना यांचे 14 पॉइंट्स आणि एम एन रॉय यांचे 15 पॉइंट्स म्हणजे 15 मुद्दे हे जर समजून घेतलं ना, तर पुढे 1946-50 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या अनेक गोष्टी आल्या, ती चर्चा एम एन रॉय आणि जिना सुद्धा करत होते असं आपल्याला वाटतं. याच्यामध्ये 14 मुद्द्यांमध्ये काय होतं, तुम्ही जर बघा, जिनांच्या 14 मुद्दे, सगळे 14 मुद्दे वाचत नाही, दाखवत, त्याच्यातले जे काही महत्वाचे मुद्दे ती सांगतो, बाकी तुम्हाला ऑनलाईनही मिळू शकतात. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा की बाबा प्रांतिक राज्यांना स्वायत्तता असायला पाहिजे. प्रांतिक राज्याच्या सहमती विना कुठलीही घटनात्मक बदल केंद्राने करू नये. त्याच्यानंतर सगळ्या कार्यकारी मंडळांमध्ये मुसलमानांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व असायला पाहिजे. स्वतंत्र मतदारसंघ असायला पाहिजे. त्याच्यानंतर मुंबई प्रांतातनं सिंध प्रांत वेगळा केला पाहिजे. आता हे बघा, मुस्लिम लीगच्या 14 पॉइंट्स मध्ये हा पुढचा मुद्दा इंटरेस्टिंग आहे. सगळ्या समाजांना संपूर्णपणे धार्मिक स्वातंत्र्य असलं पाहिजे. शेवटचा मुद्दा आहे, मुसलमानांच्या धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, भाषाविषयक अधिकारांचे संरक्षण आणि जतन झालं पाहिजे. हे 14 मुद्द्यांपैकी काही मुद्दे मी तुम्हाला सांगितले, जे पुढे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांमध्ये आलेले आहेत, जे पुन्हा
अल्पसंख्याक समाजाचे कायद्यांचं रक्षण, अल्पसंख्याक समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक गोष्टी, भाषिक गोष्टींचं कसं रक्षण करावं यामध्ये आपल्याला आलेले दिसतात. आता आपण 15 मुद्दे जे आहेत एम एन रॉय त्यांचं बघूयात. 15 मुद्द्यांमध्ये त्यांनी काय 15 मुद्द्यांमध्ये काही जी महत्वाची मुद्दे आहेत, म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे, संघटन करण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे, धर्म आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य असायला पाहिजे, अल्पसंख्याक समूहांच्या अधिकारांचं संरक्षण झालं पाहिजे, महिलांना समान दर्जा दिला पाहिजे. हे 1931 मध्ये द मासेस नावाचं एम एन रॉय जे पिरियडिकल चालवत होते त्याच्यामध्ये त्यांनी हे फंडामेंटल राईट्स मांडलेले आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे, कारण इंग्लंडमध्ये ही चर्चा चालू आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भारताला आम्हाला एक संविधान किंवा भारताला एक काहीतरी जबाबदार सवलती द्यायच्या आहेत, जेणेकरून जबाबदार एक प्रकारची शासन यंत्रणा भारतामध्ये निर्माण होईल. आणि त्याला पर्याय, त्याला सूचना किंवा त्याला पर्याय म्हणून एम एन रॉयनी हे मुद्दे मांडलेले आहेत. आता इथे आपण बघू, म्हणजे हे झालं 14 पॉइंट्स, 15 पॉइंट्स. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला काय होतं की राऊंड टेबल कॉन्फरन्सचे आयोजन केलेलं आहे. आता राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आयोजन करण्यामध्ये लेबर पार्टीचं जास्त महत्व आहे, कारण की आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस मी जस्ट तुम्हाला सांगेल, ज्यावेळेस सायमन कमिशन आलं त्यावेळेस हुजूर पार्टीचं सरकार ब्रिटनमध्ये होतं, पण पुढच्या वर्षभरामध्ये हुजूर पार्टीचं सरकार पडलं आणि लेबर पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. आणि लेबर पार्टीने राऊंड टेबल कॉन्फरन्सचे आयोजन केलंय. आणि मग आपल्याला दिसतं की पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला काही कमी लोक गेली. काँग्रेसची मंडळी, बहुसंख्य मंडळी, काँग्रेसची मंडळी जेलमध्ये असल्यामुळे त्या मंडळी तिथे जाऊ शकलेली नाहीये. तर त्याच्यामुळे त्या लोकांचं प्रतिनिधित्व, त्याच्यामुळे पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या हाती काही लागलं नाही. त्याच्यामुळे मग तिथे आपल्याला आयर्विन करार आणि काँग्रेसच्या लोकांसोबत ब्रिटिश सरकारने अनेक गोष्टी केल्यात. आणि त्याच्यामुळे मग दुसऱ्या राऊंड टेबल परिषदेमध्ये काँग्रेसची मंडळी गेली. आता दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये पुन्हा मतभेद झालेले, कारण की काँग्रेसचं म्हणणं असं होतं की संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व आम्ही करतो. आणि त्याच काळामध्ये म्हणजे स्वतंत्र इतर म्हणजे आंबेडकरांसारखे बहिष्कृत कारणीची मंडळी असतील, मुस्लिम लीगची मंडळ असतील, शीख अकाली दलाचे प्रतिनिधी असतील, इतर जी मंडळी होती त्या मंडळींचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या समूहांचं प्रतिनिधित्व करतो. आणि त्याच्यामुळे तिथे पेच निर्माण झाला. आणि ब्रिटन लेबर पार्टी पुढे सुद्धा हा पेच निर्माण झाला की आता पुढे काय करायचं. आणि मग म्हणावे तशा काही गोष्टी झाल्या नाही. पण आपल्याला तरी दिसतं की दुसरी जी कॉन्फरन्स झाली त्याच्यातनं आपल्याला रॅम्से मॅकडोनाल्ड जो अवॉर्ड, कम्युनल अवॉर्ड जो पुढे आलेला दिसतो. आणि त्या कम्युनल अवॉर्डच्या माध्यमातून काय झालं की महाराष्ट्रामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिली गेली. आणि ती स्वतंत्र मतदारसंघाची चर्चा मग आपल्याला गांधी आणि आंबेडकर यांचा जो वाद आहे, मग गांधींनी उपोषण केलं, मग ते उपोषण सोडलं, मग स्वतंत्र मतदारसंघाची चर्चा मागे पडून राखीव जागांची चर्चा आली. ही सगळं 1932चा जो मग पुणे करार जो आहे ते पुणे कराराची ही पार्श्वभूमी. याच्यामध्ये हा नुसता इतिहास नाहीये, तर याच्यामध्ये चर्चा जी आहे प्रतिनिधित्वाची चर्चा आहे, अल्पसंख्याक समूहांच्या अधिकारांची चर्चा आहे आणि प्रतिनिधित्व कोण कोणाच्या वतीने बोलणार हा जो मुद्दा पुढे संविधान सभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. आणि हे झालं दुसरी गोलमेज परिषद. तिसऱ्या गोलमेज परिषदेला आता म्हणावं तसा आपल्याला पुन्हा रिस्पॉन्स दिला गेलेला दिसत नाही. हे सगळं चालू असताना मध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. मी थोडं वेळेच्या अभावी थोडं काही मुद्दे स्किप करतो इथे, नंतर आपण प्रश्न उत्तरांमध्ये घेऊ शकतो. मग 1935चा जो कायदा आहे, 1935च्या कायद्याची इथे जास्त महत्वाची एक आपण चर्चा करायला पाहिजे. कारण की भारतीय राज्यघटनेची चर्चा करत असताना बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की जो खूप मोठा जो ढाचा जो आहे भारतीय राज्यघटनेतला, तो जो ढाचा आहे तो 1935च्या कायद्यानुसार घेतला गेलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यातले बरेचसे मुद्दे आपल्याला 1935च्या कायद्याची आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये आलेली दिसतात. आता त्याचा असा अजिबात अर्थ नाहीये की
जी 46-50च्या दरम्यान जी भारतीय राज्यघटना झाली ती पूर्णतः 1935च्या कायद्याची कॉपी आहे. आणि 1935चा कायदा हा फक्त काही ब्रिटिशांनी केलेला कायदा नाहीये, तर ब्रिटिशांची ध्येय धोरण 1927 पासून सायमन कमिशनच्या संदर्भात चालू होती आणि त्याला एम एन रॉय असतील, गांधी असतील, आंबेडकर असतील, जिना असतील, या वेगवेगळ्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्यात त्या सगळ्या प्रतिक्रियांचा सारा विचार आणि ब्रिटिश शासनाचं धोरण असा सगळा विचार करून 1935 मध्ये हा कायदा आपल्याला आलेला दिसतो. आता या कायद्यानुसार मग आपल्याला काय, या कायद्यानुसार बऱ्याच गोष्टी झाल्या. तुम्ही पुन्हा ऑनलाईन या कायद्याची डिटेलिंग बघू शकतात, काय कायदा होता, कशा पद्धती, खूप सारं डिटेल या कायद्यामध्ये काही गोष्टी आहेत. तो सगळ्यांनी आवर्जून वाचायला पाहिजे. ज्यांना संविधानाचा प्रचार प्रसार करायचा आहे किंवा भारत नेमका कसा घडला हे समजून घ्यायचंय त्यांनी तो कायदा जरूर वाचायला हवा. आता या कायद्याच्या याच्यानुसार आपण जर बघितलं तर या कायद्यानुसार 1937 मध्ये ज्या इलेक्शन जे झालेत ते ते इलेक्शन झाले 1937 मधले, ते इलेक्शन भारताच्या इतिहासाला खूप वेगळं वळण देणारे इलेक्शन्स आहेत. कारण या इलेक्शन मध्ये असं झालं की बहुतेक ठिकाणी म्हणजे पंजाब आणि सिंध प्रांत सोडला तर सगळीकडे काँग्रेसला बहुमत मिळालेलं आहे. मुस्लिम लीगला कुठेही प्रमाणात मुस्लिम लीग कुठेही त्यांचे प्रतिनिधी निवडून आलेले नाहीयेत. काँग्रेसच्या तिकिटावर अनेक ठिकाणी मुस्लिम प्रतिनिधी निवडून आलेले आहेत. याचा अर्थ काय की 1937च्या इलेक्शन मध्ये मुस्लिम लीगला पाठिंबा मुस्लिम समाजाकडनं सुद्धा मिळालेला नाही. जिथे मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघ होते तिथून सुद्धा काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले. आणि बंगाल, पंजाब, त्याच्यानंतर ज्याला वायव्य सरहद प्रांत, जिथे आपल्याला ज्याला सरहद गांधींचा जो प्रांत आहे, या सगळ्या प्रांतांमध्ये इथे मुस्लिम बहुल हे प्रांत होते. पण या प्रांतांमध्ये सुद्धा मुस्लिम लीगला म्हणावं तसं यश मिळालेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे मग एकूण म्हणजे मुस्लिम लीगचा एक इतिहास होता, पण निवडणुकांच्या इलेक्शन मध्ये मुस्लिम लीगला कुठेच मत मिळालेलं नाही. आणि त्याच्यात पुन्हा तुम्ही जर बघितलं, कारण की जो 1916चा जो आपला जो काँग्रेस मुस्लिम लीगचा जो पॅक्ट होता, त्या पॅक्ट नुसार जर बघितलं तर त्या पॅक्ट नुसार असं दिसतं की जिथे मुस्लिम बहुसंख्या होती तिथे कमी प्रमाणात मुसलमानांना सवलती दिल्या गेल्यात आणि जिथे मुस्लिम संख्या कमी आहे पण मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व, मुस्लिम लीगचे नेते तिथे राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल संयुक्त प्रांत, म्हणजे ज्याला आज आपण उत्तर प्रदेश म्हणतो, या उत्तर प्रदेशमध्ये आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे ज्याला मुंबई प्रांत असं म्हणतो, मुंबई प्रांत आणि संयुक्त प्रांत या दोन प्रांतांमध्ये मुस्लिम लीगचे नेते राहत होते. आणि ही दोन्ही प्रांत मुस्लिम बहुल नव्हती. मुस्लिम बहुल प्रांत होती बंगाल, पंजाब, सिंध, वायव्य सरहद प्रांत, आणि इथे या नेत्यांचं म्हणावा तसा प्रभाव नव्हता. म्हणून या लोकांनी इथे हा जो करार जो झाला, या करारामध्ये सुद्धा संयुक्त प्रांत आणि बॉम्बे, मुंबई प्रांत या प्रांतांमध्ये मुसलमानांना जास्त अधिकार मिळवून घेतले. पण झालं वेगळं की ज्यावेळेस इलेक्शन झालं 1937 त्यांना काही फायदाच झाला नाही. आणि याच्यामध्ये याचा खूप डिटेलिंग, याचं तुम्ही जर विशेषतः खूप चांगलं मधु दंडवती यांनी स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. विशेषतः राष्ट्रसेवा दलाशी संबंधित असलेल्या लोकांना ते माहिती असेल. जे रॉयवादी मंडळीत विनायक कुलकर्णी नावाचे एक ग्रस्त आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये या विषयी खूप बारीक वर्णन आलेली, नेमकं काय झालं म्हणजे त्याच्यामध्ये सरदार पटेल असतील, नेहरू असतील, जिना असतील, गांधी असतील, सुभाष बोस असतील, यांचे व्यक्तिगत मतभेद कसे होते, यांच्या व्यक्तिगत मतभेदांमुळे काँग्रेसच्या अंतर्गत असलेल्या लोकांच्या, काँग्रेसच्या बाहेर असलेल्या मतभेदांमुळे राजकीय काय परिणाम झाले. आणि मग इथे या चर्चेतनं अशा आपल्याला असंही दिसून येतं बऱ्याच वेळेस वैचारिक आणि राजकीय मतभेदही नव्हते, पण फक्त व्यक्तिगत हेव्यादाव्यांमध्ये सुद्धा अशा गोष्टी झाल्या. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की 1937 मध्ये मुस्लिम लीगला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. आणि यश मिळालं नाही
त्याच्यामुळे एक मोठा प्रकारचा प्रतिरोध मुस्लिम लीगकडनं निर्माण झालेला दिसतो. आणि मग याच्यामध्ये 37 मध्ये काँग्रेसला मतं तर मिळाली, अनेक प्रांतांमध्ये काँग्रेसने सरकार स्थापनही केलं, म्हणजे काँग्रेस बंगालमध्ये सरकार स्थापन केलं, बॉम्बेमध्ये सरकार, सगळीकडे जिथे जिथे बहुमत होते तिथे सरकार स्थापन केलं. पण पुढच्या 2 वर्षामध्ये ब्रिटिश सरकारशी इथे प्रांतिक जे सरकार होतं, म्हणजे काँग्रेसच्या सरकारांचं ब्रिटिश सरकारशी मतभेद झाले. कारण की 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत सुद्धा इंग्लंडच्या बाजूने सहभागी आहे असं ब्रिटन सरकारने जाहीर करून टाकलंय. असं जाहीर केल्यामुळे काय झालं की जिथे प्रांतिक सरकार, जे प्रांतांमध्ये काँग्रेसचे सरकार आहेत त्यांनी आक्षेप घेतला. कारण की 1935च्या कायद्यानुसार असं ठरलं होतं की प्रांतिक सरकारांचा निर्णय घेतल्याशिवाय केंद्र काही जाहीर करणार नाही. मग त्याच्यामुळे काय झालं की ते कळून चुकलं की बाबा तुम्ही हे फक्त नावाला ही रचना उभी केलेली आहे. आणि म्हणून मग काँग्रेसच्या लोकांनी सगळ्या प्रांतिक याच्यातनं राजीनामे दिलेत. आता इथे जिथे जिथे काँग्रेसने राजीनामे दिलेत तिथे तिथे काही ठिकाणी हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांनी संयुक्त सरकार स्थापन केलेली आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग मुद्दा आहे, 1937 मध्ये इलेक्शन होतात. कारण 1937 मध्ये सावरकर यांची सुटका झालेली, तोपर्यंत ते अंदमानमधून नजर कैदेत होते. 1937 मध्ये सावरकर नजर कैदेतून बाहेर येणे याला सुद्धा एक हा मोठा राजकीय संदर्भ आहे. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये की आंबेडकरांचा जो पक्ष होता स्वतंत्र मजूर पक्ष, या पक्षाला 1937च्या इलेक्शन मध्ये चांगलं यश मिळालं. म्हणजे जिथे जिथे अस्पृश्यांच्या राखीव जागा होत्या त्या सगळ्या जिथे जिथे स्वतंत्र मजूर पक्ष लढला ते सगळे स्वतंत्र मजूर पक्षाने जिंकल्यात. सोबत जिथे खुल्या जागा आहेत पण तरीही स्वतंत्र मजूर पक्षाची लोक निवडून आले तिथे. याचं कारण काय होतं की 1932चा जो पुणे करार आहे त्या पुणे कराराच्या नुसार असं ठरलेलं होतं की जे स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार द्यायचे नाही. म्हणून स्वतंत्र जिथे राखीव मतदारसंघ होते आणि तिथे स्वतंत्र मजूर पक्षाचे म्हणजे आंबेडकरांच्या पक्षाचे उमेदवार उभे होते, तिथे काँग्रेसने उमेदवारच दिले नाहीत. कारण त्याला पार्श्वभूमी ही होती आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ही लोक निवडून आलेली दिसतात. आणि मग मुंबई प्रांतामध्ये आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने ते सगळं आपल्याला प्रभाव केला, खोती विरुद्ध लढा दिला, हा वेगळा मुद्दा. ही अशी स्थिती आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं झालेलं दिसतं की दुसरं महायुद्ध सुरू झालं. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यामुळे आणि काँग्रेसने माघार घेतली तर काँग्रेसच्या विरोधातली जी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींना ब्रिटिश सरकारने आपल्या सरकार खरे काँग्रेसमध्ये होते पण त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि मग त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. आंबेडकर जे काँग्रेसच्या विरोधी होते त्यांना 1942 मध्ये तिकडे केंद्रीय याच्यात घेतलं, ते मजूर मंत्री झालेत. अशा वेगवेगळ्या लोकांना म्हणून काँग्रेसची विरोधी मंडळी आपल्या वतीने आपल्या समूहांसाठी इथे आपलं राजकारण करताना दिसतात. हे सगळं चालू होतं आणि हा जो 1939 ते 1945 हा जो दुसऱ्या महायुद्धाचा जो काळ आहे हा व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेस भारतामध्ये होतं जेव्हा आपण स्वातंत्र्याची चळवळ समजून घेत असतो त्यावेळेस इंग्लंडमध्ये काय होतं याची चर्चा करत नाही. म्हणजे भारताचं स्वातंत्र्य आंदोलन फक्त काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीवरच झालेलं नाहीये. कारण की या काळामध्ये 1939 ते 1945 या काळामध्ये इंग्लंड कोलमडलेलं होतं. नाझींनी मोठ्या प्रमाणात इकडे जबरदस्त प्रहार इंग्लंडवर केलेला होता आणि सोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्लंडमध्ये 1945ला जे सरकार आलंय पुढे पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध संपता ते लेबर पार्टीचं आहे. म्हणजे 1930च्या काळामध्ये ज्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवली ते लेबर पार्टीची लोक होती. नंतर त्यांचे सरकार गेलं, नंतर हुजूर पक्ष सत्तेत आला. 1945 पर्यंत नंतर चर्चिल सत्तेत होते हुजूर पार्टीचे. 45 मध्ये त्यांचं सरकार गेलं, लेबर पार्टीची सत्ता आली.
त्याच्यामुळे पुन्हा लेबर पार्टीने 1945 नंतर भारताला स्वातंत्र्य देण्याची चळवळ गतिमान केली. याच्यामध्ये काय आहे की 1905 पासूनच स्थापनेपासून लेबर पार्टीची भूमिका भारताला स्वातंत्र्य देण्याच्या संदर्भातली आहे, अशी भूमिका राहिलेली. त्याच्यामुळे हा जो 6 वर्षाचा काळ आहे दुसऱ्या महायुद्धाचा, या काळामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. इंग्लंडमध्ये, भारतामध्ये छोडो भारत क्विट इंडिया मुवमेंट झाली. त्या क्विट इंडिया मुवमेंटने बऱ्यापैकी मोठा प्रभाव निर्माण केला. आता हे काँग्रेसमध्ये, या काळामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत वेगवेगळी गट सुद्धा होती. म्हणजे काँग्रेसच्या अंतर्गत काँग्रेस समाजवादी लोकांचा गट होता. काँग्रेसच्या अंतर्गत काही आपल्याला काही मंडळी जी आहेत जी ऑल इंडिया होत होती. काँग्रेसच्या अंतर्गत एक सर्वोदयी गट होता जो समाजवादी गटापेक्षा वेगळा होता. काँग्रेसमध्ये नेहरूंचा एक स्वतःचा गट होता. काँग्रेसमध्ये सरदार पटेलांचा एक वेगळा गट होता. हे गट जरी असले, हे गट काय होते म्हणजे आजही आपल्याला एखाद्या पक्षामध्ये, एका पक्षामध्येच अनेक लोक दिसतात, नेतृत्वाचा लढा तसं काँग्रेसमध्ये होतं. पण याचा अर्थ असा नाही की ते एकमेकाचे विरोधक किंवा शत्रू होते, कारण की ही एक चळवळ होती आणि या चळवळीमध्ये एकमेकांवर प्रभाव टाकण्याचा ते राजकारण आपल्याला दिसतंय. आणि मग हे चालू असताना 1939 ते 1945 भारतामध्ये अनेक गोष्टी दिसतात. आणि या घटनेमध्ये, या सगळ्या घटनांमध्ये भारतीय लोकांना याची एक जाणीव झाली की आपल्याला पुढे स्वातंत्र्य मिळणार आहे आणि हे स्वातंत्र्य कोणाच्या हाती जाईल याची ही जर चर्चा बघितली तर मग आपल्याला असं दिसतंय की काँग्रेसच्या अंतर्गत असलेले अनेक गट ते एकमेकांशी भांडताना दिसतात. म्हणजे स्वतंत्र आपल्या काँग्रेस समाजवादी पक्ष असेल आणि काँग्रेस समाजवादी गट आणि इतर सरदार पटेलांचा गट यांच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत. नेहरू आणि काँग्रेसच्या याच्यामध्ये वैचारिक मतभेद. महाराष्ट्रामध्ये बघितलं, महाराष्ट्रामध्ये जे शंकरराव मोरे यांचा जो बहुजन समाजवादी जो गट आहे काँग्रेसच्या अंतर्गतला, त्यांचा शंकरराव देवगिरीकर यांच्यासोबत मोठा मतभेद आहे. कारण की म्हणजे या लोकांना अशी जाणीव झालेली आहे या सगळ्या काळामध्ये, जो क्रायसिसचा काळ आहे, की आता इथे लेबर पार्टीचे सरकार आलेलं आहे आणि भारतामध्ये त्यांची सत्ता राहू शकत नाही. आणि मग त्या सगळ्या काळामध्ये आपल्याला दिसतंय की कारण की या दरम्यानच्या काळामध्येच म्हणजे 1939 तर 45च्या काळामध्ये क्रिप्स मिशन पण आलेलं आहे. त्या क्रिप्स मिशननी भूमिका आपण जर बघितलं तर क्रिप्स मिशननी अस्पृश्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता दिलेली आहे. क्रिप्स मिशनला काँग्रेसने विरोध केला, क्रिप्स मिशनला मुस्लिम लीगने पाठिंबा दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी याच्यातही होत होत्या. हा खूप मोठा वेगवेगळ्या घटनांचा काळखंड आहे, त्याच्यामुळे खूप सविस्तर नाही सांगता येणार, पण याचा एक परिणाम आपल्याला झालेला दिसतो. मग याच्यामध्ये आमचं प्रतिनिधित्व काय राहील, अल्पसंख्याकांच्या संदर्भातली चर्चा, असं सगळं वाढायला दिसतंय. आणि मग 1940 मध्ये आपल्याला मुस्लिम लीगच्या वतीने पाकिस्तानचा ठराव मांडला गेलेला आहे. म्हणजे हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग याच्यामध्ये ही चर्चा आधीपासूनच आहे. म्हणजे ही चर्चा आधीपासून, आणि याला खूप मोठा 19व्या शतकातला सुद्धा याला पार्श्वभूमी आहे की हिंदू मुसलमानांमध्ये जे समाज प्रबोधन, चिंतन, धार्मिक सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा याची रूट्स आहेत की बाबा हिंदू मुसलमान हे कसे वेगवेगळे आहेत. याची चर्चा 19व्या शतकापासून आहे. पण 1930-35च्या नंतर ही चर्चा झपाट्याने वाढली आणि जसं आपल्याला माहिती 1937 मध्ये सावरकरांच्या मांडणीमध्ये हिंदू मुसलमान स्वतंत्र राष्ट्र आहेत, तशी आपल्याला इक्बालांच्या मांडणीमध्ये ही चर्चा येते. आणि 1939 मध्ये पाकिस्तानने हा ठराव मान्य केला. हा ठराव मांडल्यामुळे पुन्हा चर्चा खूप वेगळ्या दिशेला गेली. काँग्रेसमध्ये एक के.एन. मुन्शी नावाचे एक गृहस्थ होते, जे काँग्रेसमध्ये सरदार पटेलांच्या गटातली, आणि काँग्रेसमध्ये जो एक छोटा गट जो होता तो काँग्रेसमध्ये राहून हिंदुत्ववादी राजकारणाच्या बाजूचा होता. हिंदुत्ववादी विचारांचा नव्हता, पण हिंदुत्ववादी राजकारणाच्या बाजूचा होता. त्या गटाचं नेतृत्व के.एम. मुन्शी करताना आपल्याला दिसतात. आणि मग त्यांनी म्हणजे पाकिस्तानची जी मागणी, सेपरेट पाकिस्तानचं जे आंदोलन मुस्लिम लीगने सुरू केलं, तो मागणी मांडली, त्याला विरोध म्हणून अखंड भारत फ्रंट असा सुरू केला. आणि मग याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मुस्लिम लीगच्या वतीने
अखंड हिंदुस्थान फ्रंटच्या वतीने आणि वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटनांच्या वतीने लोकांना लष्करी शिक्षण देणं गरजेचं आहे. तरुणांना लष्करी शिक्षण द्यायला पाहिजे अशी चर्चा झाली. या काळामध्ये जे लष्करी शिक्षण हिंदू मुस्लिम शिखांना जे लष्करी शिक्षण दिलं, त्या लष्करी शिक्षणाने फाळणीच्या काळामध्ये जे मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. कारण की तुम्ही याच्याविषयी अनेक अभ्यासकांनी काम केलंय की लष्करी शिक्षणाची चर्चा 1935 नंतर मोठ्या प्रमाणात का वाढते. ती वाढल्यामुळे आपल्याला हे दिसतं आणि मग फाळणीच्या काळामध्ये त्याची आपल्याला चर्चा झालेली दिसते. अशी मग मध्ये अनेक छोट्या मोठ्या राजाजी फॉर्म्युला असेल, लियाकत अली भुलाबाई देसाई असे अनेक काँग्रेस मुस्लिम लीगच्या लोकांची पॅक्ट झाली, चर्चा झाल्यात, एकमेकांच्या बैठका झाल्यात, पण त्याच्यातनं काही बाहेर आपल्याला आलेलं दिसत नाही. असं सगळं होऊन शेवटी स्वतंत्र जाहीर करण्याची चर्चा आहे. कॅबिनेट मिशन इथे आल्यावर कॅबिनेट मिशन इथे आलं आणि कॅबिनेट मिशनने जे काळ दिला, या काळामध्ये आम्ही भारत सोडून जाणार आणि तुम्ही भारताचं एक संविधान निर्माण करा, जेणेकरून भारत इथे भारतासाठी एक संविधान निर्माण करण्याची चर्चा ज्यावेळेस सुरू केली गेली, त्यावेळेस 1946 मध्ये जे इलेक्शन झालंय त्याला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली इलेक्शन म्हणतो, हे खूप महत्वाचं इलेक्शन आहे. या इलेक्शनमुळे खूप सारी चर्चा फिरलेली आहे. कारण 1937 मध्ये मी तुम्हाला सांगितलं, पंजाब प्रांत असेल, बंगाल प्रांत असेल, सिंध प्रांत असेल, वायव्य सरहद प्रांत असेल, या प्रांतांमध्ये मुस्लिम लीगला कुठेही यश मिळालेलं नव्हतं. 1946 मध्ये या सगळ्या प्रांतांमध्ये मुस्लिम लीगला बहुमत मिळालं. आता 1937 ते 1946 या काळामध्ये या प्रांतांमध्ये काय झालं, हे जर हा इंटरेस्टिंग इतिहास आहे आणि याच्याविषयी अनेक लोकांनी खूप संशोधन केलेले आहे. या काळामध्ये मुस्लिम लीगने कशा पद्धतीने युनायटेड पार्टी जी सिंधमध्ये सरकारमध्ये होते तिला पाडलं, कशा पद्धतीने कम्युनल पॉलिटिक्स केलं, जे युनियनिस्ट पार्टी होती पंजाबमध्ये तिला कसं पाडलं गेलं, बंगालमध्ये जे बंगाल कृषक पार्टी जी सत्तेत होती तिला कसं पाडलं. म्हणजे बंगालमधली बंगाल कृषक पार्टी शेतकऱ्यांची पार्टी होती, जी हिंदू मुसलमानांचं राजकारण करत नव्हती. पंजाबमध्ये जी युनियनिस्ट पार्टी होती ती शेतकऱ्यांची पार्टी होती, ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शेतकरी होते. या पार्ट्या हळूहळू मागे पडल्यात. म्हणजे जे वर्गीय राजकारण करणारी ज्या पार्ट्या होत्या ज्या 1937 नंतर मागे पडल्यात आणि कम्युनल राजकारण करणाऱ्या ज्या पार्ट्या आहेत त्या 1946 पर्यंत वाढल्यात आणि त्या लोकांना मोठ्या प्रमाणात, म्हणून 1946 मध्ये जिथे मुस्लिम प्राबल्य आहे तिथे मुस्लिम लीगला पाठिंबा मिळाला आणि जिथे हिंदूची लोकसंख्या थोडी जास्त आहे तिथे काँग्रेस निवडून आली. याच्यामध्ये झालं असं एक की या सगळ्या याच्यामध्ये आंबेडकरांनी जो स्वतंत्र मजूर पक्ष काढला होता तो पक्ष नंतर त्यांनी डिझॉल्व्ह केला आणि 1942 ला शेड्यूल कास्ट फेडरेशन काढला. अनेक लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की स्वतंत्र मजूर पक्ष का सोडला आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन का काढला. कारण की 1942 मध्ये काढला. आंबेडकरांना हा प्रश्न, तुम्ही कोणाचे प्रतिनिधी आहात, ब्रिटिश सत्तेच्या वतीने हा प्रश्न विचारला, तुम्ही कोणाचे प्रतिनिधी आहात, तुम्ही जर मजुरांचे प्रतिनिधी आहात का अस्पृश्यांचे. आणि या कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला स्वतंत्र मजूर पक्षाची विसर्जन झालेलं दिसतं आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली. हा जो शेड्यूल कास्ट फेडरेशन होता 1946 मध्ये, शेड्यूल कास्ट फेडरेशनला फक्त 2च सीटं निवडून आलेली दिसतात. म्हणजे 1946च्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या इलेक्शन मध्ये आंबेडकर सुद्धा हरलेत. मग इथे आंबेडकर हरल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आंबेडकरांचा जो शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे त्यांनी एक स्वतंत्र सत्याग्रह आंदोलन चालवलेलं आहे. म्हणजे आंबेडकर नंतर स्वतंत्र संविधान सभेमध्ये कसे आलेत हे समजून घ्यायला पाहिजे. इथे 1-2 मुद्दे सांगतो आणि संपवतो, बाकी चर्चेत आपण काही मुद्दे येतील. म्हणजे ज्या वेळेस इथे आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशननी इलेक्शन लढवायला सुरुवात केली, ते सगळे हारले. कुठे फक्त पंजाब आणि बंगालमध्ये प्रतिनिधित्वांचे एक निवडून आलेत आणि आंबेडकर स्वतःही हारलेत. तर त्याच्यामुळे आंबेडकरांना याची एक जाणीव झाली की आपण का हारलो. कारण की या 1946च्या इलेक्शन मध्ये जिथे राखीव जागा आहे त्या राखीव जागेच्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसने अस्पृश्य उमेदवार
शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या विरोधात उभे केले होते. आणि त्याच्यामुळे शेड्यूल कास्ट जिथे राखीव जागा असायच्या किंवा जिथे स्वतंत्र मतदारसंघ असायचे तिथले इलेक्शन वेगळ्या प्रकारचे व्हायचे. प्रायमरी इलेक्शन आणि सेकंडरी इलेक्शन असे दोन टप्प्यात इलेक्शन व्हायचे. प्रायमरी इलेक्शन मध्ये फक्त अस्पृश्य लोक मतदान करायचे आणि सेकंडरी इलेक्शन मध्ये अस्पृश्य प्लस इतर लोक. तर त्याच्यामुळे काय झालं की काँग्रेसच्या मतामुळे, बहुमत असल्यामुळे अस्पृश्य सगळे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे लोक हरले. तर 1946 तर 1946 1948 49 असे सलग 2.5-3 वर्ष शेड्यूल कास्ट फेडरेशननी एक मोठं सत्याग्रह केलेला आहे. तो आपल्याला बऱ्याच वेळेस माहित नसतो. त्या सत्याग्रहाच्या प्रभावामुळे आणि गांधींच्या काँग्रेसशी, सरदार पटेलांशी संवादामुळे आंबेडकर नंतर संविधान सभेत येऊ शकलेले आहेत. असा एक तो मुद्दा आहे. आता याच्यामध्ये दुसरा की आपल्याला एक दिसते की काँग्रेसच्या वतीने काही अस्पृश्य लोक निवडून आलेली होती, पण त्या लोकांना शेड्यूल कास्ट फेडरेशनची लोक स्वतःचे प्रतिनिधी मानत नाही. म्हणून मुस्लिम लीगने एक राजकारण केलं. मुस्लिम लीगच्या कोट्यातून शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे निवडून आले जे सदस्य होते, जोगेंद्रनाथ मंडल, त्यांना मुस्लिम लीगच्या वतीने सगळ्या जे हंगामी सरकार होत्या, हंगामी सरकारमध्ये सहभागी करून घेतलं. आणि मग आपल्याला माहिती की हंगामी पण याच्यामध्ये ही हंगामी सरकारचे स्थापन, संविधान सभा हीच हंगामी सरकारही होतं. जे झालं त्याच्यामध्ये क्रायसिस निर्माण झालेला दिसतो आणि मग त्याच्यामुळे मुस्लिम लीगने त्याच्यावर बहिष्कार टाकला. पुढे भारताची फाळणी झाली. फाळणी झाल्यामुळे काय झालं की जेवढी काही जे मुस्लिम प्राबल्य असलेला जो भाग होता तो वेगळा झाला. त्याच्यामुळे जोगेंद्रनाथ मंडल असतील, नंतर आंबेडकर जे बंगालमधून निवडून आले होते मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर, त्यांचा सुद्धा तो मतदारसंघ बंगालमध्ये पाकिस्तानात गेल्यामुळे ते सुद्धा हे झालं. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की आंबेडकरांचं प्रतिनिधित्व इथे नव्हतं आणि मग तो सुद्धा मोठा क्रायसिस निर्माण झालेला आहे. आणि या काळामध्ये संविधान सभेमध्ये अनेक वेगवेगळी लोक आहेत, वेगवेगळे लोक, काँग्रेसच्या अंतर्गत अनेक वेगवेगळे लोक आहेत. म्हणजे नेहरूंना विरोध करणारी सुद्धा काँग्रेसची मंडळी संविधान सभेत आहेत. ही सगळी मंडळी होती आणि त्या सगळ्या चर्चेला, त्याच्यातल्या सगळ्या वादविवादाला कंटाळून जयकरांनी राजीनामा दिलेला आहे. मुंबईतनं जे निवडून आले होते आणि त्याच्या जागेवर आंबेडकर निवडून गेलेले आहेत. त्याचं कारण हे पण आहे, म्हणजे आंबेडकरांनी ज्या पद्धतीने एक मोठं प्रेशर बिल्ड केलंय. म्हणजे या काळामध्ये आंबेडकर ज्यावेळेस म्हणजे महाराष्ट्र ज्यावेळेस 1946 इलेक्शन हारले, त्या काळामध्ये ते लंडनमध्ये जाऊन त्यांनी बॅकिंग करण्याचा प्रयत्न केला. ते तिथे जाऊन चर्चिलला भेटलेत, लेबर पार्टीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते काही त्यांचं यशस्वी होऊ शकलेलं नाहीये. आणि इथे येऊन मग पुन्हा इथे आपल्याला दिसतं की गांधी आणि सरदारांचा एक त्यांची चर्चा आहे. त्या चर्चेमध्ये आंबेडकरांच्या संविधान सभेच्या सहभागाविषयी ती चर्चा आहे. मग त्याच्यामुळे जयकरांनी राजीनामा दिल्यामुळे आपल्याला दिसतं की आंबेडकर त्या जागेवर निवडून आलेत. आणि याची जाणीव, आता शेवटचा मुद्दा सांगतो आणि संपवतो, याची जाणीव काँग्रेसच्या लोकांना झाली. काँग्रेसची लोक म्हणताना काँग्रेसच्या मधली जी चळवळीतली लोक, काँग्रेस ही चळवळीतली जी लोक आहेत त्या लोकांना, कारण की काँग्रेसच्या अंतर्गतच वेगवेगळी मंडळी, त्यांच्यामध्ये मतभेद आहेत आणि आपण हे पक्षीय राजकारण न करता एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करत आहोत, वेगळ्या प्रकारचे काम करत आहोत. त्याच्यामुळे काँग्रेसच्या बाहेरच्या लोकांना घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे केटी शाह असतील, श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, अशी जी मंडळी, या सगळ्या मंडळींना आपल्याला असं दिसतं की संविधान सभेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. आता श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेचे नेते होते, आंबेडकर हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते होते, केटी शाह, बाकी मंडळी ही वेगवेगळ्या, कोणी लिबरल गटाची होती, कोणी समाजवादी संबंध असलेली होती. ही अशी मंडळी आपल्याला संविधान सभेमध्ये येतात आणि ही वेगवेगळी लोक असल्यामुळे यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा खूप सारी केलेली आहे. म्हणून असं जर म्हटलं जात असेल की बाबा ही मंडळी तर बहुसंख्य एका चळवळीशी किंवा एका काँग्रेस संबंधितली फक्त लोक होती, तर हे म्हणणं तेवढं खरं नाहीये. तसंच दुसरा एक मुद्दा जो म्हटला जातो की ही लोक
लोकप्रतिनिधी नव्हती. म्हणजे कारण की हे एका अर्थानं खरं आहे, अर्ध सत्य आहे. कारण की 1946चं जे इलेक्शन झालं, त्या इलेक्शन मध्ये सर्व जनतेला मतदानाचा अधिकार नव्हता. सर्व जनतेला मतदानाचा अधिकार नव्हता. त्याच्यामुळे सुद्धा हा पेच निर्माण झालेला आहे. असं असलं तरी जो सुरुवाती वेगवेगळ्या चळवळींचे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक या सगळ्या संविधान सभेमध्ये सहभागी असल्यामुळे भारताची एक वेगळी कल्पना, भारताची एक वेगळ्या प्रकारचं संविधान ते निर्माण करू शकले. याचं कारण आपण या सगळ्या संविधान सभेच्या इतिहासाच्या चर्चेमध्ये पाहतो. याच्यामध्ये आपल्याला मोहम्मद अली जिना यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते ते दिसतात, आंबेडकरांचे प्रश्न दिसतात, त्याच्यानंतर एम एन रॉयांचे प्रश्न दिसतात, त्याच्यानंतर केटी शहाचे प्रश्न दिसतात. असे अनेक प्रश्न आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे भारतीय संविधान जे आहे ते अनेक प्रश्नांवर भाष्य करतं. त्याच्यामुळे आजही अनेक लोकांना आपल्या प्रश्नांचे उत्तर भारतीय संविधानामध्ये दिसतात. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान पद्धतीने तुम्ही मांडणी केली. मुळात हा खूप मोठा विषय आहे, त्यामुळे त्या सगळ्या टप्प्याने यायचं म्हटलं की मग थोडा वेळ कमी पडतो हे जाणवतच आहे. थोडा आपण वेळेच्या याच्यामध्ये बसूया. एक प्रश्न असा आलेला आहे की मी काही प्रश्न घेतो जे लोकांकडून आले, तर त्याच्यामध्ये एक असं आलेलं आहे की ही घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग कितपत होता? आपल्याला एकूणच तुम्ही तो जो काळ जो बघितला, म्हणजे याचंही पुन्हा तसं आपण म्हटलो की या प्रश्नालाही काही असं एक छोटं उत्तर नाही. 1920 मध्येच अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. आणि हे फक्त काँग्रेसच्या अंतर्गत नाही, तर हिंदू महासभा, मुस्लिम लीग, शेड्यूल कास्ट फेडरेशन या सगळ्या लोकांच्या मध्ये महिलांचा सहभाग आपल्याला दिसतो. आता संख्येच्या पातळीवर बोलायचं तर खूप कमी प्रमाणात आपल्याला तो दिसतो. आता तसं जर बघितलं तर आजही, म्हणजे आज भारत स्वतंत्र होऊन किती दिवस झाले आणि भारतीय संविधान लागू होऊन किती दिवस झाले, आजही आपल्याला भारतीय संसदेमध्ये महिलांचं प्रमाण जर बघितलं तर ते काही एकूण प्रमाणाच्या संदर्भात न्याय देणारं नाही. तर त्या काळात संविधान सभेमध्ये सुद्धा आपल्याला महिलांचं प्रमाण कमीच आहे. ओके. एक प्रश्न आलाय, तो असा आहे की मुस्लिम मतदार, ऍक्च्युली तो वेगळा प्रश्न आहे पण इथे घ्यायचा का नाही तुम्ही ठरवा. तो प्रश्न असा आलाय की मुस्लिम मतदारसंघ वेगळा झाला त्यामुळे पाकिस्तान निर्मितीच्या प्रक्रियेला गती आली. याच न्यायानं दलितांना वेगळ्या मतदारसंघाची मागणी जी होती त्याचं पर्यवसन कशात झालं असतं? खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आता पुन्हा मी म्हणतो, म्हणजे हे पहिलं एक हे की बाबा स्वतंत्र मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला त्याच्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली, हे तेवढं खरं नाहीये. कारण की याच्या मागे 200 वर्षांचा इतिहास कारणीभूत आहे. मुस्लिम हिंदू या दोघांचे संबंध, ब्रिटिशांचं राजकारण आणि हिंदू महासभा, मुस्लिम लीग, काँग्रेस या सगळ्यांचे नेते या सगळ्याला पाकिस्तानच्या निर्मितीला जबाबदार आहे. हल्ली भारतामध्ये चांगला ट्रेंड आहे तो, पण इतिहासाच्या दृष्टीने खूप वाईट आहे. सर्व काही खापर जिन्नांवर फोडणं हे अतिशय चुकीचं आहे. याच्यासाठी मी पुन्हा म्हणेन, मधु दंडवते यांनी स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा नावाचा जो ग्रंथ लिहिलाय त्याच्यावर त्यांनी जिनांवर एक सेपरेट प्रकरण लिहिलंय, ते वाचायला पाहिजे. आता दुसरा मुद्दा म्हणजे तिथे फक्त दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघाची चर्चा नाही. 1945 ते 47च्या काळामध्ये स्वतंत्र दलितांची मागणी होती. म्हणजे ज्यावेळेस आंबेडकर 1946च्या इलेक्शन मध्ये हारलेत आणि सगळीकडे त्यांचे लोक हारलेत आणि ते आंबेडकरांनी पुणे पॅक्टचा म्हणजे पुणे कराराचा निषेध केला. ते म्हटले पुणे करारामुळे काय झालं की खरे प्रतिनिधी ते निवडून जात नाही, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे लोक हारतात आणि काँग्रेसचे लोक निवडून येतात. आजही तुम्ही जर बघितलं तर अजूनही हा मुद्दा दिसतो की खरे प्रतिनिधी कोण. तर त्याच्यामुळे आंबेडकर, मी म्हटलं ना 46 ते 49 या काळामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशननी भारतभरामध्ये सरकार विरोधी, ब्रिटिश सरकार आणि काँग्रेस सरकारच्या विरोधी मोठा लढा चालू केला होता. त्या लढ्यामध्ये अनेक ठिकाणी जेल भरो केलेली आहे. राजभोज नावाचे मोठे राष्ट्रीय नेते होते, पंजाबमध्ये
मध्य प्रदेशामध्ये ते 6 महिने जेलमध्ये होते. आणि नागपूरमध्ये ज्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनचा मोर्चा काढला होता, त्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशनची मागणी होती, आमचे नाव जय भीम, आमचं स्थान दलितिस्तान आणि आमचं धर्म शेड्यूल कास्ट फेडरेशन. म्हणजे दलितांची चर्चा होती. त्याचं कारण भारतामध्ये जर दलितांना जर प्रतिनिधित्व जर मिळत नसेल, दलितांच्या खऱ्या अर्थानं जर मागणी मांडली जात नसेल, तर मग दलितांना स्वतंत्र स्थान असायला पाहिजे अशी चर्चा होती. पण ही फक्त दलितांपुरती नाही. केरळामध्ये मेयोस्थानची चर्चा होती, राजपुतानामध्ये राजपुतानाची चर्चा होती, शिखांच्या खलिस्तानची चर्चा होती, म्हणजे स्वतंत्र राजपूत लोकांच्या स्वतंत्र देशाची चर्चा होती. म्हणजे हे अनेक ठिकाणी असं स्वतंत्र देशांची चर्चा होती. ओके. कुणाला प्रश्न विचारायचा आहे का आणखीन? एक प्रश्न असा आला की स्वातंत्र्यापूर्वी अनेकांनी आर्थिक नियोजन करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ जनता योजना, मुंबई योजना, गांधीवादी योजना, या सगळ्यांचा घटनेवर काही परिणाम पडला का? साहजिकच आहे. म्हणजे तो सगळा जो प्लॅन जो आहे, म्हणजे बॉम्बे प्लॅन असेल, गांधीयन प्लॅन असेल, एम.एन. रॉय यांचं जनता प्लॅन असेल, या सगळ्या हे जे वेगवेगळे प्लॅन आहेत ना, या वेगवेगळ्या प्लॅनचा प्रभाव पडलेला आहे. तर तुम्ही भारतीय म्हणजे म्हणून काही लोक जर असं जर तुम्ही मला विचाराल ना की भारतीय संविधान हे डावं आहे का उजवं आहे, मी म्हणते भारतीय संविधान डावं उजवं नाही. तर भारतीय संविधान भारताची जी विविधता आहे, वेगवेगळी विविधता आहे जी आहे, त्या विविधतेचं मिश्रण भारतीय संविधान आहे. त्याच्यामुळे भारतीय संविधानामध्ये अनेक मतभेद झाले. त्याच्यामुळे भारतीय संविधानाच्या चर्चेमध्ये खूप सारी घुसळण झालेली आहे. कारण तिथे तुम्ही जर बघा, खासगी मालमत्ता असावी का, याची खूप मोठी चर्चा आहे. आणि याचं पुन्हा उदाहरण सांगतो. मी तुम्हाला म्हटलं ना, 1930 जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस फंडामेंटल राईट्स मांडले गेलेत, फंडामेंटल राईटची चर्चा झाली, एम.एन. रॉयच्या त्या सगळ्या राईटची चर्चा झाली. तर त्या काळामध्ये एक विल्किन्सन नावाचा एक गुप्तचर होता. तो तिथे गेला आणि त्यांनी ते सगळ्या चर्चा नोंदवलेल्या. तर त्या 1930च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये म्हणजे बिर्ला असतील, त्याच्यानंतर वालचंद हिराचंद असतील, ही सगळी जी श्रीमंत भांडवलदार मंडळी जी होती, तर ती लोक घाबरली. ती म्हटली याच्यामध्ये हे सगळे ठराव काँग्रेस समाजवादी पद्धतीचे ठराव मांडतंय, तर आमचं काय होईल. तर त्या सगळ्या लोकांनी गांधींसोबत चर्चा केलेली आहे. ही चर्चा तो गुप्तचर जो होता त्यांनी नोंदवलेली आहे. आता याचा अर्थ काय, काँग्रेसच्या अंतर्गत हा वेगवेगळ्या विचारांचा जो कल जो होता तो होता. त्याच्यामुळे मी म्हटलं ना, ज्यावेळेस भारताचं स्वातंत्र्य जसं जवळ जवळ आलं, त्यावेळेस काँग्रेसमध्ये खूप सारा झगडा झालेला आहे. त्याच्यामुळे समाजवादी लोक काँग्रेसमधून बाहेर पडली, त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष बाहेर पडला. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कुठला गट प्रभावी ठरेल अशी काँग्रेसच्या अंतर्गत झालं. भारतीय संविधान सभेमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसची मंडळी सदस्य होती आणि बाकी इतर मंडळी होती. तर त्याच्यामुळे ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचा कमी अधिक प्रमाण पडलेला आहे. कुठल्याही योजनेचा पूर्णतः प्रभाव पडलेला नाही असं नाही दिसत. ओके. एक प्रश्न आलाय की तुम्ही मध्ये बोलताना संदर्भ असं दिला की प्रतिनिधी निवडताना सर्वांना मतदानाचा हक्क नव्हता, तर तो कुणाला होता असा एक प्रश्न आलेला आहे. हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे भारताच्या स्वातंत्र्य. जेव्हा आपण इलेक्शनची चर्चा करतो तर आजच्या काळामध्ये अनेक लोक असं गृहीत धरतात की आज जसं सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे तसाच सगळ्यांना मतदानाचा अधिकार असावा. असं नाहीये. म्हणजे ही मागणी म्हणजे आणि याच्याविषयी अनेक लोकांनी लिहिले. म्हणजे नेहरू, आंबेडकर ही दोन मंडळी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात ते अशी मंडळी आहे की या लोकांनी जास्त आग्रहानं सर्वांना मतदानाचा अधिकार असायला पाहिजे, ऍडल फ्रँचाईज असायला पाहिजे असं मत मांडलेलं आहे. आंबेडकरांनी एका ठिकाणी तर असंही नोंदवलेलं आहे, जर सर्वांना मतदानाचा अधिकार असेल तर राखीव जागेंची आणि स्वतंत्र मतदारसंघांची पण गरज नाहीये. आम्हाला सर्वांना मतदानाचा अधिकार नाही, त्याच्यामुळे आम्हाला राखीव जागा पाहिजेत किंवा त्याच्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे असं म्हटलं जातं. कारण त्या काळात काय होतं, म्हणजे तुम्ही जर 1919चं जे बघितलं मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड ऍक्ट, तेव्हा
तेव्हा जी म्हणजे 350 रुपये जे वार्षिक त्यांची 2 मिनिटं मी फक्त त्याचा एक्झॅक्ट तुम्हाला आकडा सांगतो म्हणजे मी चुकणार नाही. हा 750 रुपये जे वार्षिक जमीन महसूल भरतील अशा लोकांना मतदानाचा अधिकार होता. सोबत ज्या लोकांचं 10,000 उत्पन्न आहे वार्षिक अशा लोकांना मतदानाचा अधिकार होता. आणि हे जर बघितलं हे 35 हे 1920 पासून ते 1935 पर्यंत सलग होतं. 1935 ते 1946 मध्ये याच्यामध्ये किरकोळ बदल झाले. पण तरीही 1946 मध्ये सुद्धा सर्वांना ऍडल फ्रँचाईज म्हणजे सर्वांना मतदानाचा अधिकार नव्हता. महसूल किती भरतात आणि तुमची मिळकत किती, वार्षिक उत्पन्न किती हे आता तुम्ही जर बघितलं तर त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जो लँडलेस लेबरर्स आहेत, श्रमिक कष्टकरी समूह आहे, अस्पृश्य भटके विमुक्त ही जी आहेत, यांचं शिक्षणही नाही, यांची इकडे एवढी मिळकतही नाही, यांच्याकडे जमीनही नाहीत, तर त्याच्यामुळे यांना मतदानाचा अधिकारच नव्हता. मगाशी थोडी त्याची चर्चा झालेली आहे, पण तरी एक प्रश्न असा आलेला आहे की बाबासाहेबांना घटनेचं शिल्पकार असं म्हणतात, पण घटना कमिटीमध्ये तर अनेक माणसं होती, इव्हन मसुदा समितीत पण 7 माणसं होती, तर मग बाबासाहेबांनाच घटनेचं शिल्पकार का म्हणायचं? ओके, हा खूप पॉप्युलर प्रश्न आहे. म्हणजे अनेक वेळा हा प्रश्न विचारणारे लोकांचा हेतू शुद्ध आहे का हा पण बघायला पाहिजे. म्हणजे काही लोक प्रामाणिकपणे विचारतात, तो मुद्दा नाही. आता घटनेचे शिल्पकार म्हणणं म्हणजे त्याचा असा अजिबात हेतू नाही की आंबेडकरांनी एकट्याने ती बनवली. ड्राफ्टिंग कमिटीचे जे चेअरमन होते आणि ते स्वतः जे त्यांनी ज्यावेळेस मांडल्यानंतर जे ड्राफ्टिंग कमिटीचं त्याचं ते त्यांनी सपोर्ट केल्यानंतर नंतरच्या लोकांनी जे भाषणं केलेली त्याच्यावर तेच उत्तर मी काय सांगणार. म्हणजे अनेक लोकांनी म्हटलं की आंबेडकरांनी किती मेहनत घेतलेली आणि स्वतः आर्किटेक्ट आंबेडकरांना तुम्ही मी नाही म्हटलेलं, हे संविधान सभेतल्या लोकांनीच म्हटलेलं आहे. पण याचा अजिबात असा अर्थ नाही की फक्त आणि फक्त आंबेडकरांनी घटना लिहिली. अनेक लोकांनी घटनेमध्ये योगदान दिलेलं आहे. ड्राफ्टिंग कमिटीमध्ये आंबेडकरांचं महत्वाचं योगदान आहे. ओके, कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर ओपनली वेळ आहे थोडा. देव, मी आनंद बोलतोय. मला असं वाटतं की संरक्षण आणि प्रतिनिधित्व ह्या 2 संकल्पनांचा आरक्षणाशी कसा संबंध भारतीय संविधानामध्ये आला त्याच्याबद्दल थोडा प्रकाश पडला तर. संरक्षण आणि प्रतिनिधित्व याचा संदर्भ हा आरक्षणाच्या मुद्द्याशी आणि संविधानाचा तो कोर आत्मा कसा झाला त्याच्याबद्दल जर थोडं भाष्य केलं. सॉरी, म्हणजे एक आपल्याला प्रतिनिधी म्हणजे जसं भारतीय लोकांना संख्या कळायला लागली, म्हणजे लोकशाही नावाची गोष्ट येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भारतीय समाज वास्तव बनेल याची ज्यावेळेस जाणीव झाली. म्हणजे तुम्ही तत्कालीन अनेक लोक एका म्हणजे मराठीमध्ये मनोरंजन नावाचा एक मासिक आहे, 1930 मध्ये एका जण नाईक नावाच्या व्यक्तीने एक लेख लिहिलेला आहे. त्यांनी लोकांना उद्देशून म्हटलेलं आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लोकशाही हे समाजाचं वास्तव असेल आणि तिथे ना संख्याबळाला खूप महत्व असेल, संख्याबळावरनं तुमचं प्रतिनिधित्व ठरेल. असं ही चर्चा 1930 पासून लोकांना जा, त्याच्यामुळे लोकशाहीला आपण लोकांना आणि संख्येला महत्व द्यायला पाहिजे अशी चर्चा त्या 1930 पासून सुरू झालेली दिसते. तर इथे काय होतं की ज्यावेळी तसं प्रतिनिधित्व मिळत नाहीये त्याच्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे विशेष, कारण की नाहीतर मग मेजॉरिटी नावाचं जे उभं राहतं, आम्ही मायनॉरिटी त्याच्यामुळे मेजॉरिटी काय आणि लोकशाहीचं एकदम लोकशाहीची खूप उथळ व्याख्या बहुसंख्याकशाही आहे. म्हणजे कोण आता तुम्ही जर बघितलं आता ज्या पद्धतीने 2014-2019च्या इलेक्शन मध्ये किती मतं मिळालीत, किती सीट मिळाली, म्हणजे ते बघितलं फर्स्ट पास दी पोस्ट याच्यामध्ये. आणि म्हणजे बीएसपी सारख्या पक्षाला 27 ऑल इंडिया 27% मतं मिळालेली आहेत, पण त्यांचं प्रतिनिधीच नाहीत निवडून गेलेली. आणि एखादा पक्ष आहे ज्याला 40% मतं मिळालीत पण त्याला एकूण 40%च्या खाली मतं मिळालीत, पण जर संसदेमध्ये त्यांचे प्रतिनिधी किती आहेत म्हणजे 75%पेक्षा जास्त आहेत. याची जी जाणीव जी आहे ती त्या काळातल्या
अल्पसंख्याक समूहांमध्ये, मग धार्मिक अल्पसंख्याक असू द्या की जातीय अल्पसंख्याक लोक असू द्या, यांना कळाली. आणि ही कळण्यामध्ये ही कळण्यामध्ये जिना, आंबेडकर ही महत्वाची लोक. आणि सगळ्यांना हे आवर्जून नमूद करायचंय की म्हणजे वकील जे असतात ना, वकील लोक शब्दांचा कीस पाडण्यामध्ये खूप माहीर असतात. आणि भारताचं जे काही आता जे झालेलं आहे ते त्याचं श्रेय अनेक वकिलांना जातं. म्हणजे गांधी वकील होते, नेहरू वकील होते, आंबेडकर वकील होते, जिना वकील होते, सावरकर वकील होते. या सगळ्यांचे भाषण तुम्ही जर वाचायला घेतला तर वकिली कौशल्य कसं आहे, म्हणजे एका शब्दाचा किती कस पाडायचा, एका शब्दाचा कसा अर्थ लावायचा, आणि हे ट्रेंड बॅरिस्टर होते. त्याच्यामुळे आज आपल्याला कदाचित काही लोकांच्या मतांशी आपण सहमत नसू, चांगली गोष्ट आहे, पण हे ट्रेंड बॅरिस्टर असल्यामुळे शब्दांचे खेळ कसे करायचे आणि ब्रिटिश शासन यंत्रणेमध्ये कायद्यांमध्ये लूप हॉल्स कसे शोधायचे, ते अशी सगळी कसरत या लोकांनी केलेली. ओके, आणखीन कोणाचा प्रश्न आहे का? तोपर्यंत एक प्रश्न आलाय तो मी विचारतो. कौशल. हा बोल. हा बोल वाचतो. कौशलचा प्रश्न आहे. हा तेच वाचत होतो की एक प्रश्न असा आलाय की गदर संघटना 1945 पर्यंत ऍक्टिव्ह होती का, आणि असेल तर त्याचा संबंध घटना तयार करताना होता का? हे 1900 ती तशी, तुम्ही जर गदर संघटना बघितलं ते आजही गदर संघटनेची लिगसी लागू घेऊन जाणारे भारतात आजही लोक आहेत. म्हणजे गदर संघटना आम्ही तिचे वैचारिक वारसदार आहोत, आजही भारतात बनणारी लोक आहेत. गदर आंदोलन जे होतं 1915 मध्ये सुरू झालं, ज्याने 1915 मध्ये गदर आंदोलन झालं ते फसलं. त्याच्यातनं अनेक जी लोक होती, म्हणजे ज्याच्या बाबा सोनसिंग भाकना हे अनेक वर्ष अंदमान जेलमध्ये होते. ते अंदमान जेलमधनं बाहेर पडल्यानंतर पंजाबमध्ये ते वेगवेगळ्या शेतकरी आंदोलनाशी जोडले गेले. त्याच्यानंतर अजून एक बाबा भुक्या सिंग अशी एक व्यक्ती होते. बाबा भुक्या सिंग हे गदर आंदोलनात होते. गदर आंदोलनानंतर ते आपल्याला या अनेक आंदोलनांमध्ये होते, आणि शेवटी ते 1970 पर्यंत ज्या क्रांतिकारी चळवळी होते त्याच्यामध्ये होते. म्हणजे ही गदरची आंदोलनातली जी त्या काळातली तरुण पिढी होती, जी मारली गेली, जी फासावर गेली, ती गेलीत, पण जी अंदमानमध्ये गेली, पुढचे 20-20 वर्ष अंदमानमध्ये राहिली, नंतर जी ज्यावेळेस अंदमानमधनं बाहेर आलीत त्यावेळेस त्यांनी जी लाल कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली होती 1948 मध्ये. त्याच्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. त्या पार्टीचं प्रत्यक्ष संविधान सभेमध्ये कोणी दिसत नाही. ओके, अजून कोणाला प्रश्न विचारायचा? हॅलो. हा बोला. माझा प्रश्न हा होता, भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी जे असे कोणती अनुसूची आहेत की म्हणजे फार फेमस झालेल्या, जिथं एकमत व्हायला थोडासा वेळ लागला किंवा संघर्ष करावा लागला? मी आता मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. हा मूळ म्हणजे संविधानाच्या मध्ये जे एक्सपर्ट आहेत, संविधान या विषयाला घेऊन जी लोक एक्सपर्ट आहेत ते लोक याविषयी चांगली माहिती देऊ शकतात. आपण आता फक्त इतिहासाच्या संदर्भातले प्रश्न विचारूयात, कारण आजचा विषय तो आहे. बाकीचे प्रश्न पुढच्या टप्प्यांमध्ये आपण नक्की घेऊयात. थँक्यू. एक प्रश्न असा आलेला आहे की सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट यांचं संविधान निर्मितीत काय योगदान होतं? वेळ खेळ कमी राहिले आपल्याकडे, पण हा सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट या लोकांचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कम्युनिस्ट मंडळी जी आहे ती संविधान सभेमध्ये तशा अर्थानं सहभागी झालेली नाहीये. कम्युनिस्ट चळवळीतली जी मंडळी जी संविधान सभेत नाहीये, पण जी चर्चा म्हणजे संविधान सभेच्या आतमध्ये जे मुद्दे चर्चिले जात होते त्या मुद्द्यांवर कम्युनिस्ट चळवळीचा खूप मोठा प्रभाव आहे. कारण की याच्यामुळे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अनेक लोक याच्या आधारावर असं म्हणण्याची दाट शक्यता असते की कम्युनिस्ट चळवळीचा संविधान आणि एकूण भारतीय स्वातंत्र्याशी काही संबंध आहे का? तर याला मी आधी जे एकदम सुरुवातीला उत्तर दिलंय
म्हणजे एक भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात ही सगळी वेगवेगळी मंडळी होती, त्या सगळ्या वेगवेगळ्या मंडळींना याची जाणीव झाली होती की पुढच्या काळामध्ये वेगळ्या प्रकारचं एक स्वशासन निर्माण होणार आहे. ते स्वशासन कोणाचं असेल म्हणून अनेक लोक काँग्रेसच्या बाहेर पडलीत. त्यांनी काँग्रेसच्या बाहेर पडली, स्वतःचे पक्ष स्थापन केले. याचा अर्थ असा नव्हे की ती संविधान सभेच्या टोटली विरोधातली. संविधान सभा ही भांडवलदारांची सभा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचं कारण की 1946 मध्ये जे इलेक्शन झालेत त्या इलेक्शन मध्ये कष्टकरी कामगार जनता जी आहे, श्रमिक जनता जी आहे मोठ्या प्रमाणातली, तिला मतदानाचा अधिकारच नव्हता. आणि त्याची सगळी चर्चा आहे. आणि ही म्हणणारी म्हणजे शेतकरी कामगार पक्षातली जी मंडळी ही मुळात काँग्रेसमधनं डाव्या कम्युनिस्ट झालेली मंडळी, ज्यांनी लाल कम्युनिस्ट पार्टी स्थापन केली पंजाबमध्ये. त्याच्यातली अनेक लोक काँग्रेस, किसान पार्टी, कीर्ती किसान पार्टी, गदर पार्टी याच्यातले क्रांतिकारी जे भारतीय स्वातंत्र्यासाठी लढले. तसंच रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी जी 1949 मध्ये स्थापन झाली, त्याच्या आधी तो काँग्रेसमधला एक मार्क्सवादी गट होता. म्हणजे काँग्रेसमधला एक मार्क्सवादी गट होता. केशव प्रसाद मौर्य हे त्याचे नेते. हे काँग्रेसमध्ये ही कोण लोक होती? अनुशीलन समिती, त्याच्यानंतर युगांतर समिती, या बंगालमध्ये ज्या क्रांतिकारी संघटना होत्या तरुणांच्या, त्या ब्रिटिशांनी त्यांच्यातले काही क्रांतिकारक मारून टाकल्यानंतर हे सगळे क्रांतिकारी तरुण काँग्रेसमध्ये आलेत आणि काँग्रेसच्या अंतर्गत काँग्रेस मार्क्सवादी गट स्थापन केला. पुढे ही लोक काँग्रेसमधनं बाहेर पडली आणि त्यांनी सोशलिस्ट रिव्होल्युशनरी पार्टी स्थापन केली. म्हणजे ही सगळी लोक एक वेगळा भारत, एक कष्टकऱ्यांचा, एक समाजवादी, एक जिथे समतामूलक भारत निर्माण होईल असं स्वप्न पाहणारीच लोक होती. संविधान सभेमध्ये प्रतिनिधी निवडून देण्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो अनेक लोकांना मान्य नव्हता. ओके, एक फेसबुकवरती प्रश्न आलेत, आपण फेसबुकचे पण प्रश्न घेतोय. फेसबुकवरती एक असा प्रश्न आलाय की जसं आपण यांचं योगदानाबद्दलची थोडी चर्चा केली, तसं हिंदू महासभा किंवा RSS हे ज्या वेळेला उपलब्ध होतं त्यांची या निर्मितीच्या एकूण प्रक्रियेबद्दल काय भूमिका होती? याच्यामध्ये दोन, म्हणजे आपल्याकडे पुन्हा एक हिंदू महासभेकडे RSS हे त्यावेळेस पक्ष नव्हता, एक ती संघटना आहे आणि ती संघटना तिचं एक हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं एक राजकारण करण्याची ती भूमिका त्यांची होती. त्याच्यामध्ये हिंदू महासभा आणि RSS या काळामध्ये खूप मोठा वैचारिक झगडा आहे. म्हणजे 1939 पासून विशेषतः हेडगेवार यांचं निधन झाल्यानंतर सावरकर आणि गोळवळकर यांच्यामध्ये खूप सारे मतभेद झालेले. हिंदू महासभा ही RSS ला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत होती, त्याच्यामुळे RSS ही हिंदू महासभेसोबत कधी राहिली नाही. हिंदू महासभा एक स्वतंत्र, म्हणून हिंदू महासभेने RSS ला काउंटर करण्यासाठी पुढच्या काळामध्ये हिंदू राष्ट्र दल असं सुद्धा स्थापन केलं होतं. पण याचा अर्थ असा नाही, काही विशेषतः महाराष्ट्रामध्ये अशी काही मंडळी होती जी एकाच वेळेस हिंदू महासभा आणि RSS यांच्या संबंधित यांच्यासोबत जोडून असायची. पुण्यामध्ये प्रामुख्याने अशी मंडळी जास्त होती. पण हिंदू महासभेचा मुद्दा आहे. हिंदू महासभेच्या वतीनं आपल्याला दिसतात श्यामाप्रसाद मुखर्जी हे संविधान सभेमध्ये होते. आता हिंदू महासभेमध्ये सुद्धा एक वैचारिक मतभेद होता. 1937 ते 1942 असे सलग 5 वर्ष सावरकर हिंदू महासभेचे नेते होते आणि जणू काही म्हणजे एकाधिकारशाही हिंदू महासभेवर जणू काही एकाधिकारशाही अशा टाईपचं सावरकरांचं नेतृत्व हिंदू महासभेमध्ये होतं. म्हणून पंजाब मधले हिंदू महासभेचे नेते आणि बंगाल मधले हिंदू महासभेचे नेते सावरकरांच्या या वागण्याने नाराज होते. हे जे त्यांचं वागणं होतं, म्हणजे सावरकरांचा जो असा एक कल्ली प्रभाव जो होता हिंदू महासभेवर, त्याच्यामुळे नाराज होते. कारण की श्यामाप्रसाद मुखर्जी हे स्वतः म्हणजे बंगालमधले मोठे नेते, जे आधी एकदा जे सुरुवातीला ते काँग्रेसकडनं निवडून आले होते, नंतर ते हिंदू महासभेकडे गेलेले. म्हणून 1942 नंतर तुम्ही जर बघितलं, जसं हिंदू महासभेचे अध्यक्षपद सावरकरांनी सोडलं आणि मुखर्जी झाले, तर हिंदू महासभा आणि म्हणजे मुखर्जी आणि काँग्रेस यांच्यामध्ये संवाद चांगला झालेला आहे.
आणि म्हणून पुढच्या काळामध्ये नंतर ज्यावेळेस यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींनी हिंदू महासभा सोडली आणि जनसंघ स्थापन केला, तो एक वेगळा इंटरेस्टिंग अभ्यासाचा विषय आहे तो. ओके, खूप छान मांडणी चालली आहे, पण आपल्याला थोडं वेळेचं गणित बघून आपली चर्चा थांबवावी लागेल. एक फक्त जाताना काय एक प्रश्न जो आलाय की या संदर्भातली काही पुस्तकांची नावं आपण सुचवाल का? समजून घ्यायला. हो, येस संपली. याच्यामध्ये मी काही मराठीतली पुस्तकं मराठीतली पुस्तकं आहे ते वेड्या मना तळमळशी नावाचं एक वामनराव कुलकर्णी जे रॉयवादी गृहस्थ होते त्यांचं एक पुस्तक आहे. याच्यामध्ये आंबेडकर, जिन्ना, इक्बाल आणि स्वातंत्र्य आंदोलनाविषयीची चांगली मांडणी आलेली आहे. ते बघायला पाहिजे, वामनराव कुलकर्णी यांचं वेड्या तळमळशी. त्याच्यानंतर मधु दंडवते यांचं पुस्तक आहे स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळीची विचारधारा, ते पुस्तक आहे. त्याच्यानंतर शेखर बंदोपाध्याय एक हिस्टॉरियन आहेत, त्यांचं फ्रॉम प्लासी टू पार्टिशन नावाचं पुस्तक आहे. आधुनिक मॉडर्न इंडिया नावाचं एक पुस्तक आहे सुमित सरकार यांचं. त्याच्यानंतर दिलीप मेनन आणि दिलीप सायमन हे हिस्टॉरियन आहेत, त्यांच्या पुस्तकांचं एक्झॅक्ट टायटल मला आठवत नाही आता. तर या लोकांनी सुद्धा आधुनिक भारताच्या इतिहासाविषयी विशेषतः दिलीप सायमन यांनी पाकिस्तान विषयीची चांगली चर्चा केली, आंबेडकर आणि कम्युनिस्टांच्या विचारांना घेऊन ती आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळीच्या इतिहासावर जुन्या पिढीतले इतिहासकार ताराचंद यांनी 2 खंडामध्ये लिहिलेला आहे. आणि दुसरे इतिहासकार आर.सी. मुजुमदार यांनी 4-5 खंड लिहिलेली आहेत, ते बघायला पाहिजेत. अजून मोठी लिस्ट आहे, मी संदीप सोबत ही लिस्ट शेअर करेल, तुम्ही संदीप तुमच्या सगळ्यांसोबत ती शेअर करेल. ओके, ब्रॉडकास्ट करून आपण ती सगळ्यांना पाठवूयात नक्कीच. येस. मी मनापासून राष्ट्रसेवा दल आणि संविधान प्रचारक यांच्या वतीनं आपला आभार मानतो.